नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण एक खूप इंटरेस्टिंग असं टॉपिक पाहणार आहोत. 12th स्टँडर्ड बायोलॉजी महाराष्ट्र बोर्डमधील 10th टॉपिक आहे, तो म्हणजे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. अर्थात नाव पाहून तुम्हाला कळलं असेलच की हा चॅप्टर कशाबद्दल आहे. तर याच्यामध्ये आपण ह्युमन हेल्थबद्दल पाहणार आहोतच. त्यासोबतच डिसीजेसबद्दल पाहणार आहोत. सध्या कोरोनाचं पिरियड संपत आलेला आहे. आणि कोरोनामध्ये आपण जे काही अनुभवलं, की नेमका आजार काय असतो किंवा पॅन्डेमिक काय असतं, त्याचे काय भयंकर परिणाम होऊ शकतात, हे आपण सगळं पाहिले. आणि त्याच्यामुळे आपण सगळे जरासे हेल्थ कॉन्शियस, जरासे म्हणण्यापेक्षा थोडे जास्तच हेल्थ कॉन्शियस झालो आहोत. आणि मग आता आपल्याला ह्युमन हेल्थ म्हणजे काय, किंवा आपण कशा पद्धतीने प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, व्हॅक्सिन काय असतं, आजार कसा स्प्रेड होतो किंवा त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे सगळ्याची ओळख आता आपली झालेली आहे. मग त्याच्यानंतरही आता आपण सायंटिफिक वेमधून डिसीज काय आहेत, त्याच्यावरती आपली बॉडी कशा पद्धतीने रिॲक्ट करते. आपण सगळ्यांनी ऐकलं कोरोनाच्या कालावधीमध्ये की इम्युनिटी स्ट्रॉंग असली पाहिजे, मग व्हिटॅमिन सी घ्या, या गोळ्या घ्या, त्या गोळ्या घ्या आणि मग इम्युनिटी स्ट्रॉंग होते. पण ही इम्युनिटी नेमकी आहे काय? इम्युनिटी फक्त आजार झाल्यानंतर आपल्याला बरं करायचं काम करते की अजून बरीचशी कामं करते? हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो हा चॅप्टर खूप खूप इम्पॉर्टंट आहे. भलेही तुम्ही फक्त परीक्षेसाठी अभ्यास करत असाल तरी देखील ह्या चॅप्टरमधलं जे कॉन्टेंट आहे ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये युजफुल आहे. सो हा फक्त परीक्षेसाठी अभ्यास करायचं गोष्ट नाही हा चॅप्टर म्हणजे. तर तुम्हाला लाईफ टाईम हेल्थ रिलेटेड आपण नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. तर त्यासाठीही तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन हेल्पफुल असणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे का, डिसीज या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो? थोडासा जर आपण विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी कळेल की डिसीजमध्ये डिस आणि इज हे दोन शब्द आहेत. इज म्हणजे काय? सहजता किंवा कम्फर्टेबल. ओके, समथिंग लाईक दॅट. मग आता डिसीज म्हणजे काय? तर कम्फर्टेबल नसणं किंवा आपण सहज नसणं किंवा आपण इझिली सगळी कामं करू शकत नाही, असं काहीतरी. ओके. मग अर्थात आपल्याला जेव्हा कुठलाही आजार होतो किंवा आपल्याला साधा ताप जरी आला तरीही आपण बरीचशी कामं टाळतो, की आज मूड नाहीये किंवा आज खूप ताप आलाय किंवा आज बरं वाटत नाही किंवा सर्दी झालीये. मग बेसिकली त्या ठिकाणी आपण अनकम्फर्टेबल होतो किंवा आपल्याला काहीतरी ईज फील नाही होत. सहज आपण कुठलीही कामं करू शकत नाही. सो त्या सिच्युएशनला आपण म्हणणार आहोत डिसीज. ओके. आता हेल्थ म्हणजे काय? बऱ्याच जणांना असं वाटतं, की हां, हेल्थ म्हणजे काय? एखादा पर्सन हेल्दी आहे म्हणजे काय? त्याला कोणताही आजार नाहीये. त्याला अजिबात कुठलाही आजार नाहीये. पण असं फक्त आजार नाहीये म्हणजे तो पर्सन हेल्दी आहे असं नाही होऊ शकत. किंवा फक्त तो फिजिकली फिट आहे. अरे, तो जिमला जातो. अरे, ती काय एक्सरसाइज करते म्हणून ती फिट आहे का? तर नाही. हेल्थ ही फक्त फिजिकल फिटनेसची कॉन्सर्न नाहीये किंवा फिजिकल डिसीजेसची कॉन्सर्न नाहीये. तर हेल्थमध्ये मेंटल डिसीजेस पण येतात, सोशल बिहेवियर येतं. हे सगळ्या काही गोष्टी हेल्थमध्ये येतात. सो या सगळ्या गोष्टींचाही आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. सो आतापर्यंत तुम्हाला हे कळलं असेल की हेल्थ म्हणजे फक्त फिजिकली फिट असणं किंवा कुठलाही फिजिकली आजार नसणं एवढी गोष्ट नाहीये. मग WHO ने जे हेल्थ आहे ते कशा पद्धतीने डिफाईन केलेलं आहे, तर बेसिकली अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO, हे डेफिनेशन प्रचंड महत्वाची आहे. तुम्हाला MST मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये, इवन दो आपल्या 12th स्टँडर्डच्या बोर्ड एक्झाममध्येही कशाही पद्धतीने कुठल्याही क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. सो WHO नुसार हेल्थ इज डिफाईन्ड ॲज द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेनली दी ॲब्सेन्स ऑफ डिझीज ऑर इन्फॉर्मिटी. सो बेसिकली डिसीज म्हणजे सॉरी, एखादं पर्सन हेल्दी आहे म्हणजे काय? तर फक्त डिसीज नसणं असं नसून तो पर्सन फिजिकली ॲक्टिव्ह असला पाहिजे, फिजिकली तो सुदृढ असला पाहिजे, मेंटली त्याला कुठलाही डिसीज नसलं पाहिजे, कुठलं टेन्शन नाहीये, एन्झायटी नाहीये, डिप्रेशन नाहीये, स्ट्रेस नाहीये, अशा कुठल्याही गोष्टी नसायला पाहिजेत. अर्थात असा माणूस मिळणं किंवा अ, एकदम चिंता नसलेला माणूस मिळणं स्वाभाविक म्हणजे अशी माणसं नसतात. प्रत्येकाला कोणाची तरी कशी कशी तरी काळजी असतेच. बट ती एका पर्टिक्युलर एक्सटेंट पर्यंत आहे. असं नाही की खूप काळजी आहे, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशनमध्ये गेलेला व्यक्ती आहे, असं नाही पाहिजे. हां, एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत काळजी असणं ठीक-ठाक आहे. पण त्याचा साइड इफेक्ट त्या पर्सनच्या बॉडीवरती होता कामा नये किंवा त्याच्या बिहेवियरवरती होता कामा नये. ओके. दुसरी सो आता एखादा पर्सन सोशली हेल्दी नाही याचा अर्थ काय होऊ शकतो? मे बी समाजामध्ये तो असं काहीतरी करतो की त्याच्यामुळे समाजाचा एक समतोल बिघडतोय. सो तो स्वतः निरोगी आहे, तर तो मेंटली पण स्टेबल आहे, मग तरीही तो असं काहीतरी करतो की त्याच्यामुळे समाजाचं हेल्थ बिघडते. ओके. किंवा तो समाजामधल्या लोकांची चांगल्या पद्धतीने नाही वागत आहे. सो बेसिकली या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सुद्धा हेल्थमध्ये येतात. ओके. सो WHO असं म्हणणं आहे की ते तुम्हाला लक्षात ठेवायचं की कम्प्लीट मेंटल, फिजिकल, सोशल वेलबिंग असणारा पर्सनच हेल्दी पर्सन असतो. फक्त आजार नसणे हे त्याचा मागचा उद्देश नाहीये. ओके.
इन शॉर्ट आपण का जन्माला आलोय? मस्त हेल्दी आनंदी असं आयुष्य जगण्यासाठी, हो की नाही? मग त्याच पद्धतीने हेल्दी असणं किंवा हेल्थ हे आपलं बर्थ राईट आहे यार. म्हणजे आपण हेल्दी जगलं पाहिजे किंवा आपलं लाईफ हेल्दी असलं पाहिजे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण हेल्थ नसेल तर काहीच नाही, आपल्याकडे कितीही पैसा असेल बट आपण उभं राहू शकत नाही, आपण चालू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढी स्ट्रॉंग इम्युनिटी सिस्टीम नाही, आपल्याकडे तेवढी स्ट्रॉंग बॉडी नाही आहे, तर काय चाटायचा तो पैसा. सो बेसिकली इट्स नॉट अबाउट वेल्थ, इट्स ओनली अबाउट हेल्थ. आपलं जेवढं हेल्थ चांगलं असेल तेवढी आपण प्रोग्रेस करू शकतो, तेवढी आपण प्रगती करू शकतो. सो हेल्थ इज वॉट इट इज आर बर्थ राईट. ओके, आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. ऑल्सो हेल्थ ऑल्सो रिफ्लेक्ट्स द मेटाबॉलिक अँड फंक्शनल एफिशियन्सी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जेवढी आपण हेल्दी असू तेवढं आपलं मेटाबॉलिक फंक्शन चांगलं आहे. म्हणजे इन शॉर्ट काय की हेल्दी असणं म्हणजे बॉडीमधले सगळे फंक्शन्स प्रॉपरली चालू आहेत. मेंटल फंक्शनपासून ते फिजिकल फंक्शनपर्यंत सगळं काही प्रॉपरली सुरू आहे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे काय की जेवढं आपलं सपोज की आपल्याला कुठलाही आजार झालेला आहे तर अर्थात आपल्या बॉडीमधला फंक्शन करण्याचा रेट कमी होणार, मेटाबॉलिक रेट कमी होणार. ओके, सो असं तुम्ही कोरिलेट करू शकता की याचा अर्थ हेल्थ म्हणजे काय की आपली बॉडी मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असली पाहिजे, आपली बॉडी व्यवस्थित फंक्शन करत असली पाहिजे, याला आपण म्हणणार आहोत हेल्थ. दुसरी गोष्ट, जाम सॅनिटायझर वापरलं होतं आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये. सो इट वॉज अ टाईप ऑफ हायजीन अजूनही आपण वापरतो, नो प्रॉब्लेम, आणि वापरलं पाहिजे, हायजीन ठेवलं पाहिजे. सो हायजीन एक हेल्थ म्हणजे एक हेल्दी व्यक्ती कशी आपण ओळखू शकतो की ती किती हायजेनिक आहे किंवा ती स्वतःला परिसराला किती स्वच्छ ठेवते. ओके, कारण ज्या ठिकाणी स्वच्छता आहे ऑब्व्हियसली त्या ठिकाणी डिझीज स्प्रेड होण्याचे चान्सेस कमी आहेत. सो अर्थातच एखादा पर्सन हायजीन मेंटेन करतोय, सो द पर्सन इज ॲटलिस्ट सोशली तरी त्याला भान आहे की आपण स्वच्छता ठेवली पाहिजे, सो दॅट की डिझीज कुठलाही त्या ठिकाणी निर्माण नाही होणार. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टू अचीव्ह गुड हेल्थ इट इज देअर फॉर नेसेसरी दॅट वी हॅव हायजेनिक बॅलन्स डाएट. अर्थात आपलं हेल्थ कधी चांगलं राहील जेव्हा आपण पिझ्झा खाऊ, जेव्हा आपण बर्गर खाऊ, जेव्हा आपण काय नाव असतात ती जे काय असेल ते खाऊ, जंक फूड खाऊ, हो ना? तर नाही, अजिबात नाही. अर्थात तुम्ही महिन्यातून एकदा किंवा मे बी जास्तच तुम्हाला हवं असेल तर 15 दिवसातून एकदा कधीतरी वन टाइम फक्त एखादं जंक फूड खाऊ शकता. बट तुम्ही रेग्युलरली जर ते कन्झ्युम करता तर ते तुमच्या हेल्थवरती अफेक्ट करणार आहे. कारण हे पदार्थ जे आहेत हे भारतीय पदार्थ नाही आहेत. मे बी त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करून आपण त्यांना भारतीय पदार्थ बनवत असू सुद्धा, परंतु हे जे पदार्थ आहेत हे ओरिजिनली बाहेरचे पदार्थ आहेत की जे त्या एन्व्हायरमेंटला सुटेबल आहेत. बट आपल्या एन्व्हायरमेंटला जे आपल्याकडे पिकतं, मे बी ज्वारी असू दे, चपातीसाठी गहू असेल, तांदूळ असेल किंवा ज्या इथल्या रिजनल भाज्या आहेत त्या आपल्यासाठी बनलेल्या आहेत. सो वी शुड एट देम. नाही की आपण पिझ्झा खातोय रोज, आपण बर्गर खातोय रोज, ते आपलं फूड नाहीये, ते ज्या कंट्रीमधल्या लोकांचं आहे त्यांना ते पचतं, सो दॅट्स वाय ते खातात. बट आपल्याला ते सगळे फूड पचतीलच असं नाहीये, कारण आपली बॉडी ज्या फूडला अडॅप्ट आहे आपण ते बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. मग बॅलन्स डाएट म्हणजे काय? त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, व्हायटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे सगळे घटक इक्वल प्रपोर्शनमध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये भात असला पाहिजे, चपाती असली पाहिजे, भाजी असली पाहिजे, इनफॅक्ट लोणचं सुद्धा असलं पाहिजे, कारण सगळे टेस्ट आपल्या बॉडीमध्ये गेल्या पाहिजेत. अर्थात गोड पदार्थ पण त्या ठिकाणी असला पाहिजे. सो हे सगळं जे आहे याला आपण म्हणतो बॅलन्स डाएट. ओके, सो बॅलन्स डाएट हा एक सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे हेल्थमध्ये, हेल्थ रिलेटेड फॅक्टर्समध्ये. नेक्स्ट आहे क्लीन ड्रिंकिंग वॉटर. अर्थात पाणी जर आपले क्लीन नसेल तर कंटॅमिनेटेड वॉटरशी निगडीत जे डिसीजेस आहेत ते होऊ शकतात. ते कोणते डिसीज आहेत ते आपण याच चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. कुठल्या बॅक्टेरियापासून होतात, कुठल्या व्हायरसपासून होतात, इथपासून आपण सगळं पाहणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन. याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज तुम्ही केली पाहिजे, कारण अर्थात जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जे ब्लड फ्लो आहे तर तो सुरळीत होतो, किंवा कुठेही मध्ये ब्लड साचून राहणं किंवा ब्लडचं प्रॉपरली फ्लो नाही होणं, किंवा तुम्ही जर कुठलीही एक्सरसाइज नाही केली फक्त बसून राहिलात तर कुठल्याही तुमच्या बॉडीमधली जे कामं आहेत तर ती प्रॉपरली होणार नाहीत. सुरुवातीला तुम्हाला काही वाटणार नाही, तुम्ही बसून नुसतं काम करताय किंवा वॉट एव्हर जे, पण तुम्ही कंटिन्युअसली फक्त बसताय किंवा इथे कुठलीही ऍक्टिव्हिटी नाही करत आहात. सो तुम्हाला सुरुवातीला याचे दुष्परिणाम नाही जाणवणार, बट एका पर्टिक्युलर कालावधीनंतर तुम्हाला बॅक पेन होणार, नेक पेन होणार, सगळे पेन्स स्टार्ट होतात. सो दॅट्स वाय यू शुड हॅव टू डू फिजिकल एक्सरसाइज. ॲटलिस्ट 8 ते 10 मिनिटं जरी तुम्ही केली तरी पण इट्स इनफ, इट्स मोर दॅन इनफ. सो तुम्हाला तेवढं फिजिकल एक्सरसाइज सुद्धा केलं पाहिजे. तुम्ही जरी चाललात अराउंड 5 to 10 मिनिट्स तरी पण इट्स इनफ. सो काहीतरी तुम्ही फिजिकल एक्सरसाइजचा अर्थ काय आहे, तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहिला पाहिजे. मग तुम्ही चाला, पळा, धावा, वॉटेवर काय पण करा. ओके, आफ्टर दॅट मोबाईलवर नाही आहे, फिजिकली करायचं आहे. हां, नेक्स्ट आहे नॉलेज अबाउट डिसीजेस. अर्थात एखाद्या हेल्दी पर्सनला डिसीजेसबद्दल माहिती पण असली पाहिजे जे तुम्ही आता घेताय. सो यू आर बिंग हेल्दी. ओके, अँड देन इफेक्ट ऑन बॉडी, प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल ऑफ वेक्टर्स म्हणजे काय, जे डिसीज स्प्रेड करणारे असतात ते. फॉर एक्झाम्पल मच्छर, हा.
सो मच्छर जो आहे तर तो एक वेक्टर आहे. मच्छर स्वतः डिझीज कॉज करत नाही, तर तो डिझीज ट्रान्सफर करणारा एक मधला पोस्टमन आहे थोडक्यात. ओके, सो तो कसा पोस्टमनचं काम करतो त्यात आपण पुढे बघणार आहोत. जसं जसं आपण मलेरिया किंवा डेंग्यू वगैरे यांसारखे डिसीजेस पाहू तर त्याप्रमाणे. ओके, इथे आपण सध्या मलेरियाबद्दल पाहिलं की स्वतः मच्छर मलेरिया कॉज करत नाही, तर मलेरिया इज एक वेक्टर आहे, तो ट्रान्सफर करायचं काम करतो डिसीज, फक्त त्याचं स्वतःचं असं काही त्याच्यामध्ये नाहीये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एव्हरीडे वी आर एक्सपोज टू व्हेरियस फॉरेन बॉडीज. अर्थात आपण रोज बाहेर जातो, धुळीचे कण आपल्या बॉडीमध्ये जातात. सो आपल्या बॉडीसाठी धुळीचे कण पण काय आहे, फॉरेन पार्टिकल आहे, कारण आपल्या बॉडीचं नाही आहे ना ते, सो ते बाहेरून आले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, अजून खूप काही काही आहे. सो डिस्पाईट कॉन्स्टंट एक्सपोजर टू व्हरायटी ऑफ पॅथोजन्स मोस्ट ऑफ अस रिमेन हेल्दी. तर जरी पण आपल्या नाकामध्ये धूळ जात असेल, बॅक्टेरिया जात असेल, आपण कधी कधी बिना हात धुता कधी पण जेवतो किंवा काहीतरी आपण कुठला तरी पदार्थ खात असू, त्याच्याद्वारे पण आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया जातात. पण असं होत नाही ना की मी आज हात न धुता पदार्थ खाल्ला, उद्या मी एवढी आजारी पडले की मी बेडवरून उठू शकत नाहीये. इतकं भयंकर आपण आजारी नाही पडत शक्यतो. अर्थात त्यासाठी आपली इम्युनिटी कारणीभूत आहे. सो मग हे असं का होतंय, तर इम्युनिटी सिस्टीममुळे. कारण आपली बॉडी तेवढी कॅपेबल आहे की एवढ्याशा कमी तुलनेच्या बॅक्टेरियामुळे किंवा एक फक्त हात न धुता खाल्ल्यामुळे लगेच मी भयंकर आजारी नाही पडणार आहे. पण हा, जर माझी इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग नसेल तर मी आजारी पडू शकते. सो हे जे इम्युनिटी आहे ते नेमकं काय करतं, तर ही जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती आपल्याला प्रिव्हेंट करणार आहे किंवा म्हणजे आपल्याला प्रोटेक्ट करणार आहे कुठल्याही डिसीज होण्यापासून. ओके, सो कुठल्याही डिसीजपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करणार आहे इम्युनिटी सिस्टीम. आणि जरी बाय चान्स कुठले तरी बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये गेले तर त्यांना किल करण्याचं काम पण इम्युनिटी सिस्टीमच करणार आहे. मग याच्यामध्ये असे काही सेल्स असतात की जे त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला, व्हायरसला किंवा जे काही फॉरेन पार्टिकल्स आपल्या बॉडीमध्ये गेलेले आहेत, जे आपल्याला हार्मफुल आहेत, त्यांना मारायचं काम केलं जातं. ओके, सो बेसिकली व्हॉट इज इम्युनिटी सिस्टीम? दिस सिस्टीम इम्युनिटी सिस्टीम असेल, इम्युनिटी सिस्टीम असेल, सगळ्यांचं मिनिंग सेम आहे, ज्याला आपण मराठीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असं म्हणतो. द सिस्टीम विच प्रोटेक्ट्स अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शियस एजंट्स. मग आता इन्फेक्शियस एजंट्समध्ये व्हायरस, बॅक्टेरिया सगळं आलं. ओके, सो अशी सिस्टीम की जी आपल्याला वेगवेगळ्या इन्फेक्शियस एजंट्सपासून प्रोटेक्ट करते, त्या सिस्टीमला आपण म्हणणार आहोत इम्युनिटी सिस्टीम. रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिसीज थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एखादं कुठला पण फॉरेन पार्टिकल जाणार आहे, बॅक्टेरिया वगैरे गेले, तर त्या बॅक्टेरियाला आपल्या बॉडीमध्ये डिसीज कॉज करण्यापासून थांबवणं. ओके, तो काय ऑब्व्हियसली तो कुठला तरी डिसीज आपल्या बॉडीमध्ये सोडणार, तर ते करण्यापासून थांबवण्याचं काम आपल्या बॉडीमधली जी डिफेन्स मेकॅनिझम आहे, जी सुरक्षा व्यवस्था आहे, म्हणजेच जी इम्युनिटी सिस्टीम आहे, तर ती करत असते. आता आपण इम्युनिटीबद्दल पाहणार आहोत. इम्युनिटीचे प्रकार असतात. काही इम्युनिटी आहेत ज्या आपल्याला इनबॉर्न मिळालेल्या आहेत, म्हणजे आपण जन्मल्यापासून आहेत. काही इम्युनिटी आपण एक्वायर करतो. फॉर एक्झाम्पल कोरोनाशी लढण्याची इम्युनिटी आपण एक्वायर केली आहे विथ द हेल्प ऑफ वॅक्सिन आपण घेतली आहे त्याच्यामुळे. ओके, सो अशा पद्धतीने इम्युनिटीचे प्रकार असतात. लेट अस स्टडी. द टर्म इम्युनिटी हॅज ट्रेडिशनली रेफर्ड ॲज द रेझिस्टन्स एक्झिबिटेड बाय द होस्ट टुवर्ड्स इंजुरी कॉज्ड बाय पॅथोजन अँड देअर प्रोडक्ट्स. म्हणजे काय? तर बेसिकली इम्युनिटी म्हणजे काय, तर एखाद्या पॅथोजनने आपल्याला काहीतरी इंजुरी कॉज केली किंवा सपोज की आपण कुठेतरी धडपडलो आणि आपल्याला खूप जोरात भयंकर असं लागलेलं आहे, तर ती जखम भरते ना. असंच नाही की ती जखम आयुष्यभर ती अशी खुली राहते आणि ओलीच राहते, नाही, ती जखम भरते. कशामुळे? कारण आपली इम्युनिटी सिस्टीमने त्याच्यावरती काम केलं आणि त्या जखमेला भरून टाकलं किंवा त्या जखमेला आता म्हणजे काय क्युअर करून टाकलं. ओके, त्याचप्रमाणे जर एखादं पॅथोजन आहे ते आपल्या बॉडीमध्ये गेलं, पॅथोजन म्हणजे काय, जे डिसीज कॉज करतात. ओके, जे डिसीज आपल्याला घडवून आणणार आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्यांना आपण म्हणणार आहोत पॅथोजन्स. सो पॅथोजन्स आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर अर्थात ते त्याचं काम करणार आणि डिसीज आपल्या बॉडीमध्ये कॉज करायला सुरुवात करणार. पण त्या डिसीजपासून आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करणं किंवा डिसीज स्प्रेड झाला असेल तर त्या स्प्रेड झालेल्या बॅक्टेरियाजला मारून टाकणं, याचं काम केलं जातं या इम्युनिटीमध्ये. ओके, however protection against infectious disease is only one of the many consequences of immune response, which is entirely constant with the reaction of body against any foreign antigen. So basically इम्युनिटी सिस्टीमचे खूप सारी कामं आहेत. त्यातलं एक काम आहे की आलेल्या पॅथोजनला मारून टाकणं आणि बॉडीचं प्रोटेक्शन करणं. हे जे फॉरेन पार्टिकल्स आपण म्हणतोय त्याला सायन्समध्ये एक छोटासा क्यूटचा वर्ड आहे, दॅट इज अँटीजन. ओके, अँटीजन म्हणजे काय, जे पण बाहेरून आपल्या बॉडीमध्ये येईल ते बॅक्टेरिया, व्हायरस, वॉट एव्हर जे पण असेल ते, त्याला आपण म्हणणार आहोत अँटीजन. सो अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर आपली बॉडी जी रिॲक्शन देते ते थोडक्यात आहे इम्युन सिस्टीम. ओके, सो इम्युनिटी इज इन फॅक्ट द फ्रीडम ऑर एक्सेप्ट. जर आपण इम्युनिटीचा अर्थ बघितला तर इट मीन्स फ्रीडम, स्वातंत्र्य. सो ही जी इम्युनिटी आपण आता इतक्या वेळा बोलून झालेली आहे, त्याचा शोध नेमका कोणी लावला किंवा कसा लागला? ओके,
एडवर्ड जेनर जे की इंग्लंडमधले एक सायंटिस्ट आहेत, ही डेव्हलप्ड कावपॉक्स वॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. तुम्हाला माहिती आहे चिकन पॉक्स ज्याप्रमाणे होतात, व्हायरसेसमधून व्हायरल इन्फेक्शन आहे ते, त्याचप्रमाणे कावपॉक्स पण व्हायचा आधी. ओके, आधी म्हणजे त्याच कॅटेगरीमधला डिसीज आहे हा. सो बेसिकली कावपॉक्स हे एक व्हायरस आहे जे की स्मॉल पॉक्स हे व्हायरस आहे जे की कावपॉक्स नावाचं डिझीज कॉज करतं. सो कावपॉक्स हे काय आहे, डिझीज आहे. स्मॉल पॉक्स हे काय आहे, पॅथोजन आहे किंवा व्हायरस आहे. या कावपॉक्सची विरुद्ध म्हणजे या कावपॉक्सशी लढण्यासाठी एक वॅक्सिन तयार केलं कोणी, एडवर्ड जेनर यांनी. ओके, सो मग या वॅक्सिनमध्ये काय दिलं असेल त्यांनी, तर या वॅक्सिनमध्येही त्यांनी स्मॉल पॉक्सेस जे डेड आहेत किंवा जे पार्शली डेड आहेत किंवा जे कमी ॲक्टिव्ह आहेत असे काही स्मॉल पॉक्स त्या पर्टिक्युलर एका ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये सोडले, जेणेकरून आपली बॉडी जेव्हा कमी संख्येमध्ये कुठलंही पॅथोजन आलं किंवा कुठलाही व्हायरस बॅक्टेरिया जे पण आलं तर पटकन त्याच्यावरती रिॲक्ट करू शकते. आणि रिॲक्ट केल्यानंतर मग आपली बॉडीला सवय होते की हां, असं एखाद्या प्रकारचा व्हायरस आला की आपल्याला असं रिॲक्ट करायचं आहे आणि मग ते मरणार आहे आणि आपण आपल्या बॉडीला सेफ ठेवू शकतो. मग अगेन नेक्स्ट टाइम जेव्हा खराखुरा स्मॉल पॉक्स बॉडीमध्ये येईल तेव्हा बॉडीला ऑलरेडी माहिती आहे की असं काहीतरी आलं की आपल्याला या पद्धतीमध्ये रिॲक्ट करायचं आहे आणि मग आपली बॉडी सेफ राहणार आहे. सो मग त्या पोझिशनला बॉडी प्रॉपरली रिॲक्ट करते आणि आपण कुठल्याही डिसीजपासून वाचू शकतो. आता या ठिकाणी पर्टिक्युलरली कावपॉक्स घेतलेला आहे. ओके, सो नेक्स्ट आहे इम्युनॉलॉजी. सो इन शॉर्ट तुम्हाला कळलं असेल की वॅक्सिनमधून काय दिलं जातं. जसं की आता कोरोनाचे वॅक्सिनचं वाटप केलं, म्हणजे कोरोनाचे वॅक्सिन्स दिले गेले होते. सो बेसिकली जे कोरोनाचे वॅक्सिन्स आहेत त्याच्यामधून कोरोनास म्हणजे कोविड-19 फक्त डेड फॉर्ममध्ये किंवा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये किंवा अशा फॉर्ममध्ये की जे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपली बॉडी त्याचा प्रतिकार करू शकते आणि स्वतः अँटीबॉडीज तयार करू शकते. अँटीबॉडीज काय आहे ते पण आपण पाहणार आहोत, पण स्वतः अँटीबॉडीज तयार करू शकते आणि कोरोनाविरुद्ध लढू शकते. सो वॅक्सिनच्या फॉर्ममध्येही आपण तोच डिसीज आपल्या बॉडीमध्ये घेतो, पण एवढ्या स्ट्रॉंग फॉर्ममध्ये नाही, तर जितकं आपली बॉडी सहन करू शकते त्या फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे 15 ते किती वयोगट होता काहीतरी समथिंग. सो हा जो मधला वयोगट आहे 15 ते 18 काहीतरी होता बहुतेक, आणि 18 पासून आय थिंक इट वॉज टिल 44 असा काहीतरी वयोगट होता. तर त्या वयोगटामध्ये त्या प्रकारचेच वॅक्सिन दिले गेले, ओव्हरडोस होऊ नये किंवा त्या बॉडीला जेवढं झेपून घेता येईल म्हणजे झेपेल तेवढेच त्याच पॉवरच्या वॅक्सिन्स दिल्या गेल्या होत्या. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता इम्युनिटी सिस्टीम. खूप मोठा वास्ट टॉपिक आहे. याचा अभ्यास करण्याची जी ब्रांच आहे याला आपण म्हणतो इम्युनॉलॉजी. सो इम्युनॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युनी सिस्टम, इम्युनी रिस्पॉन्स टू फॉरेन पार्टिकल्स किंवा सबस्टन्सेस एंड their रोल इन रेजिस्टिंग फंक्शन बाय पॅथोजन्स. मतलब क्या होता है. सो इम्युनॉलॉजीमध्ये एक ऑब्वियसली सायन्सची ब्रांच आहे, सायन्समध्ये शिकतोय त्याच्यामुळे. मग याच्यामध्ये इम्युनिटी सिस्टीम, इम्युनी रिस्पॉन्स टू एनी अँटीजन किंवा फॉरेन पार्टिकल. सो या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्यासोबतच इम्युनी सिस्टीमचा रोल कसा आहे कुठल्याही इन्फेक्शनला स्टॉप करण्यासाठी किंवा त्याला रेजिस्ट करण्यासाठी, तर ते आपण इम्युनॉलॉजीमध्ये सगळं बघणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इम्युन सिस्टीम इज दॅट इज डिस्टिंग्विशेस सेल्फ अँड नॉन सेल्फ. हे काय आहे सेल्फ आणि नॉन सेल्फ. ॲज यू ऑल नो आपल्या बॉडीमध्येही काही युजफुल बॅक्टेरिया असतात, युजफुल मायक्रोब्स असतात आणि बाहेरून काही हार्मफुल मायक्रोब्ससुद्धा येऊ शकतात. सो आपल्या बॉडीमधले जे मायक्रोब्स ऑलरेडी आहेत जे की आपल्या बॉडीमध्ये काही पर्टिक्युलर एन्झाईमसाठी डायजेशनसाठी वगैरे युजफुल आहेत, ते मायक्रोब्स इम्युनिटी सिस्टीमला नाही मारायचे, ते आपल्यासाठी युजफुल आहेत. ओके, सो इम्युनी सिस्टीममध्ये जे काही सेल्स येतात त्यांना हे माहिती आहे की युजफुल मायक्रोब्स कोणते आहेत, हार्मफुल मायक्रोब्स कोणते आहेत, आपल्याला कोणाला मारायचं आहे कोणाला नाही मारायचं आहे हे त्यांना ओळखता आलं पाहिजे. सो हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की हे त्या सेल्सला कळतं. सो सेल्फ सेल्स कोणते आहेत म्हणजे आपल्या बॉडीतले सेल्स कोणते आहेत आणि नॉन सेल्फ सेल्स कोणते आहेत म्हणजे बाहेरून आलेले सेल्स कोणते आहेत हे बॉडीला ओळखता आलं पाहिजे. ओके, तुम्ही बऱ्याचदा पाहिलेले आहेत ऑटो इम्युनी डिसीज असतात. त्याच्यामध्ये काय होतं की बॉडीमध्ये असा काहीतरी बदल होतो की ज्याच्यामुळे आपलीच इम्युनिटी सिस्टीम आपल्याच सेल्सला मारू लागते, म्हणजे युजफुल सेल्सला मारू लागते आणि त्याच्यामुळे तो पर्सन प्रचंड वीक होत जातो. ओके, सो बेसिकली असे काही आजार आहेत जे की आपण पुढे त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत, चॅप्टरशी लिंक आहेत. ओके, सो त्या चॅप्टरमध्ये आपण त्याचे डिसीज पाहणार आहोत. बट सध्या तर अशा पद्धतीनेही होऊ शकतं, म्हणजे इम्युनिटी सिस्टीममध्ये काही जर बिघाड झाला किंवा त्यासोबत जर काही छेडछाड झाली तर ते आपल्याच सेल्सला सुद्धा मारू शकतं. पण इन नॉर्मल ह्युमन बिंग्समध्ये जो की एक हेल्दी पर्सन आहे त्याच्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी सिस्टीम आहे त्याला ओळखता येतं की स्वतःच्या बॉडीमधले सेल्स कोणते आहेत आणि फॉरेन पार्टिकल्स कोणते आहेत. हे कसं ओळखता येतं ते पण आपण पुढे पाहणार आहोत. ओके, सो द इम्युनी सिस्टम डिफरन्शिएट्स बिटवीन दी बॉडी सेल्स अँड दी इन्वेडर्स. इन्वेडर्स म्हणजे काय, फॉरेन पार्टिकल्स किंवा अँटीजन्स. एनी फॉरेन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी अँड कॅपेबल म्हणजे बाहेरचे. इन्वेडर्स म्हणजे थोडक्यात आउटसाइडर्स, बाहेरचे. ओके, हां,
एनी फॉरेन सबस्टन्सेस इन्वेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स इज कॉल्ड ॲज अँटीजन. म्हणजे काय, थोडक्यात आतंकवादी, अतिरेकी. ओके. अँटीजन म्हणजे काय, तर जे आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार आहेत, आपल्या बॉडीमध्ये घुसखोरी करणार आहेत इन शॉर्ट, आणि आपल्या बॉडीमधल्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करणार आहेत. ओके, त्याला आपण म्हणणार आहोत अँटीजन. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की अँटीजन इज अतिरेकी. ओके, अर्थात आपल्या बॉडीमध्ये ते घुसखोरी करणार, आपल्या देशामध्ये ते घुसखोरी करतात. सो आपल्या बॉडीमध्ये ते घुसखोरी करणार आहेत आणि आपल्या बॉडीची नासधूस करणार आहेत, म्हणजे डिसीज कॉज करणार आहेत. मग अर्थात याला प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे एखादं डिफेन्स मेकॅनिझम पाहिजे. मग हे जे डिफेन्स मेकॅनिझम आहे तर ते काय करणार आहे, द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्युस्ड बाय इम्युन सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन्स आर कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. आणि मग येतात आपले शूर जवान. ओके, ते आपल्याला आपल्या पूर्ण देशाला प्रोटेक्ट करतात. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये ही जी इम्युनिटी सिस्टीम आहे असे काही सेल्स तयार करते, अशा काही बॉडीज तयार करते की ज्या या अँटीजनला काय करतात, डिस्ट्रॉय करून टाकतात, मारून टाकतात आणि आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतात. असे काहीतरी केमिकल्स ते प्रोड्यूस करतं आणि त्या केमिकल्सला, त्या सेल्सला, त्या बॉडीजला आपण म्हणणार आहोत अँटीबॉडीज. सो अँटीबॉडीज आर सोल्जर्स आणि अँटीजन्स आर अतिरेकी. ओके, सो हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही, कारण अँटीबॉडी आणि अँटीजन हे शब्द सेम दिसतात आणि बरेचदा आपण एक्झाममध्ये अँटीजन होतं की अँटीबॉडी होतं असे गोंधळ करतो. सो दॅट्स वाय अँटीजन इज वर्ड जे बाहेरून आलेले आहेत. खूप जण आले होते ना, सो अँटीजन ओके, ते बाहेरून आले आहेत. आणि अँटीबॉडी म्हणजे काय, आपली बॉडी आहे, म्हणजे आपली सोल्जर सिस्टीम आहे ना, इट्स आवर डिफेन्स मेकॅनिझम. सो हे याच्यावरती अटॅक करणार आहे बेसिकली. आता इम्युनिटीचे टाइप्स आहेत. दोन प्रकारची इम्युनिटी असते आपल्या बॉडीमध्ये. इनेट इम्युनिटी, दॅट इज इनबॉर्न इम्युनिटी, किंवा त्याला इनहेरिटेड इम्युनिटी असं पण म्हणतात. तिन्ही नाव आहेत, तिन्ही आय आहेत. सो आयवरून आलं की इट विल बी इनेट इम्युनिटी, इनबॉर्न इम्युनिटी किंवा इनहेरिटेड इम्युनिटी. जेनेटिक्समध्ये तुम्ही इनहेरिटन्स या शब्दाचा अर्थ पाहिला असेल. याचा अर्थ काय, अशी प्रोसेस की ज्याच्यामुळे पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स ऑफस्प्रिंगमध्ये येतात. म्हणजेच काय, ही जी इम्युनिटी आहे ही आपल्याला पॅरेंट्सकडून मिळालेली आहे. बघा, पॅरेंट्सकडून इम्युनिटी सुद्धा मिळते, म्हणजे काय कुदरतचा करिश्मा. ओके, सो पेरेंट्सकडून जी इम्युनिटी मिळालेली आहे किंवा जेनेटिकली जी इम्युनिटी आपल्याकडे आलेली आहे किंवा इनबॉर्न जी आपल्याला मिळालेली आहे त्या इम्युनिटीला आपण म्हणणार आहोत इनेट इम्युनिटी. दुसरं आहे ते म्हणजे अशी इम्युनिटी जी आपण एक्वायर केलेली आहे, इतर वॅक्सिन घेऊन, किंवा तुम्ही पाहिलं असेल की लहानपणी किंवा कधीही, म्हणजे युजली लहानपणी आपल्याला काय म्हणतात त्याला, चिकन पॉक्स होतात. ओके, चिकन पॉक्स किंवा मराठीमध्ये समथिंग कांजण्या होतात. ओके, सो त्या कांजण्या जनरली आपण जर पाहिलं तर सगळ्या लोकांना, आसपासच्या आपण लोकांना जर विचारलं तर मे बी सगळ्या लोकांना ते एकदाच झालेले असतात. असं का, दुसऱ्यांदा पण तर कांजण्या होऊ शकतात, तर होऊ शकतात. पण एकदा जेव्हा कांजण्या झाल्या तेव्हा आपल्या बॉडीने त्याच्यावरती डिफेक्ट केला. आपल्या बॉडीकडे आता कांजण्यांच्या विरुद्ध लढणारे अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्यांदा भलेही कांजण्यांचे पॅथोजन्स येऊ दे तरीही आपली बॉडी त्याला डिफेक्ट करणार, त्या चिकन पॉक्सच्या व्हायरसेसला मारून टाकणार आणि आपल्या बॉडीवरती कुठलाही त्याचा परिणाम होणार नाही. ओके, सो बेसिकली एकदा एखाद्या डिसीजला मारल्यानंतर आपल्याकडे जी अँटीबॉडी आपण स्वतः एक्वायर करतो किंवा आपली बॉडी स्वतः तयार करते, मे बी इन दी फॉर्म ऑफ वॅक्सिन असो किंवा स्वतः तयार केलेली असो, त्याला आपण म्हणणार आहोत एक्वायर्ड किंवा अडॅप्टिव्ह इम्युनिटी. ही पॅरेंट्सकडून आपल्याकडे येत नाही, तर आपली बॉडी स्वतः तयार करते. सो ती कष्टाने उभी केलेली इम्युनिटी आहे, कॉल्ड एज एक्वायर्ड इम्युनिटी किंवा अडॅप्टिव्ह इम्युनिटी. आधी आपण पाहणार आहोत इनेट इम्युनिटी. Innate immunity is the resistance to infection that an individual possesses by virtue of his or her genetic makeup. सो जेनेटिक मेकअपमधून तुम्हाला इम्युनिटीशी कसं लढायचं हे पण शिकवलं जातं, म्हणजे प्रचंड इम्पॉसिबल आहे सगळं. सो इट इज द नॅचरल ऑर इनबॉर्न डिफेन्स सिस्टीम ऑफ दी बॉडी. तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्या नाकामध्ये जेव्हा धूळ जाते किंवा मे बी डस्ट पार्टिकल्स नाकात किंवा तोंडात जातात तेव्हा आपण युजली शिंकतो किंवा खोकतो. ओके, सो हे आपल्याला कोणी शिकवलं नाही. लहान मुलांना आपण शिकवत नाही की तुझ्या नाकामध्ये काहीतरी जाईल मग तुला शिंकायचंय किंवा तुला खोकायचंय, असं काही होत नाही ना. म्हणजे आपण आपलं लहान बाळ असो किंवा मोठा व्यक्ती असो, कोणी शिकवलं नाही आपल्याला की आपल्या नाकामध्ये काय गेलंय की शिंकायचं, हे नाही शिकवले. ते आपोआप शिंकलं जातं. कधी विचार केला असं कसं होत असेल, लहान बाळाला कसं माहिती का आपल्याला शिंकायचं आहे, तर नाही, कारण ब्रेनला ऑलरेडी ते माहिती आहे की जर एखादं फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये आलं तर आपल्याला ते नको आहे. सो वी हॅव टू एक्सपेल इट आउट, मग ते इन द फॉर्म ऑफ स्नीजिंग असो किंवा कफिंग असो. सो हे कसं कळलं ना आपल्याला, तर ते आपल्या जेनेटिक्समधून आलेलं आहे, पेरेंट्सकडून आपल्याला ते मिळालेलं आहे. ओके, मग असं नाहीये की आपल्या नाकामध्ये धुळीचे कण गेले की आपण शिंकतो, पण आपल्या नाकामध्ये दुसरं काहीतरी फॉरेन पार्टिकल गेले, सपोज की कार्बनचे पार्टिकल्स गेले तर आपण शिंकणार, सल्फरचे पार्टिकल्स गेले तर आपण शिंकणार नाही वगैरे, असं काही नाहीये ना. म्हणजे काही जरी फॉरेन पार्टिकल आपल्या नाकामध्ये गेलं तरीही आपण शिंकतो. म्हणजे याचा अर्थ काय, ही जे आपल्या इम्युनिटी आहे, इनहेरंट इम्युनिटी आहे, तर ती नॉन स्पेसिफिक आहे. अर्थात नाकात काहीतरी गेल्याशी मतलब आहे ना, काही का जाईना तर तरी आपण शिंकणार आहोतच. म्हणजे हे जे आहे तर हे नॉन स्पेसिफिक आहे. ओके, तसं जर आपण पाहिलं
ॲक्वायर्डचं पण मी आत्ताच थोडक्यात सांगते. तर ॲक्वायर्डमध्ये जर आपण पाहिलं तर चिकन पॉक्सच्या अँटीबॉडीज कोरोनावरती काम नाही करू शकत. ओके, चिकन पॉक्स अँटीबॉडीज फक्त चिकन पॉक्सच्याच पॅथोजनला मारू शकतात. कोविड-19चे जे अँटीबॉडीज असतील ते फक्त कोविड-19च्याच व्हायरसला किंवा त्याच म्युटेटेड व्हायरसलाच फक्त मारू शकतात, दुसऱ्या कुठल्याही व्हायरसला मारू शकत नाहीत. सो ते स्पेसिफिक आहे. बट असं इनबॉर्नमध्ये किंवा इनेट इम्युनिटीमध्ये नाही आहे, ते नॉन स्पेसिफिक आहेत. ओके, so it is not affected by prior contact with microorganism or immunization. It is non-specific when it indicates a degree of resistance to infection in general or specific where resistance to a particular pathogen is concerned. सो बेसिकली युजली हे नॉन स्पेसिफिक असतं, कारण आणि जेव्हा पण कधी ते होईल म्हणजे नाकात धूळ गेल्यानंतरच आपण शिंकतो, आधी शिंकत नाही. ओके, सो ते एक पर्टिक्युलर रिस्पॉन्स आहे की तो त्या कंडिशनमध्ये येणारच. ओके, पण काही असेही इनहेरंट कॅरेक्टर्स आहेत की जे त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक गोष्टीलाच फक्त रिस्पॉन्स देतात. फॉर एक्झाम्पल, घशात धूळ गेल्यानंतर आपण खोकतो, युजली शिंकत नाही. त्याचप्रमाणे त्या गोष्टीमध्ये म्हणजे त्या गोष्टीला पर्टिक्युलर रिस्पॉन्स पण आपल्याला ऑलरेडी आपल्या जेनेटिक्समधून मिळालेला आहे. वन फॉर्म ऑफ इनेट इम्युनिटी कंप्राइजेस द व्हेरियस टाइप्स ऑफ बॅरियर विच प्रिव्हेंट एंट्री ऑफ फॉरेन एजंट्स इन टू दी बॉडी. सो बेसिकली आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी बॅरियर्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, नाकामध्ये म्युकस आहे का, तर नको ते पार्टिकल्स नाकामध्ये जाऊ नयेत. आपण जर तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डला डायजेशन चॅप्टर पाहिलं असेल, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपलं जे एलिमेंटरी कॅनल आहे त्याच्यामध्ये पण म्युकोझा लेअर आहे. सो का, तर जे फूड मटेरियल आहे, जे युजफुल सबस्टन्सेस आहेत तेच आपल्या बॉडीमध्ये जावेत. जे धुलीकण आहेत किंवा जे नको असलेले सबस्टन्सेस आहेत ते बाहेरच राहावेत, म्हणजे ते चिटकून राहावेत, बाहेर आतमध्ये जाऊ नयेत. त्यासोबतच आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये काही सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस पाहिले होते. याच्यामध्ये हे आपण पाहिलं होतं की हे डिसीजेस जेव्हा वजायनामधून किंवा जेव्हा पेनिसमधून बॉडीमध्ये एंट्री करतात तेव्हा त्या ठिकाणी म्युकसचा लेअर आहे. का, तर हे डिसीजेस डायरेक्टली आपल्या सिस्टीममध्ये, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जाऊ नयेत, मध्ये त्या ठिकाणी त्या बॅरियरमध्ये अडकावेत किंवा त्यांना एक बॅरियर आहे की तिथे अडकून राहावेत, आतमध्ये जाऊ नयेत म्हणून. ओके, त्यासोबतच हे दोन झाले. अजून काय होतं, आपल्या स्किनवरती पण तुम्ही जर पाहिलं तर 7 लेअरची स्किन आहे. डायरेक्ट कुठलाही डिसीज आतमध्ये जाऊ शकत नाही. इव्हन तर तुम्हाला कट जरी असला तरी पण तो डिसीज डायरेक्टली आतमध्ये जात नाही, त्याला भरपूर बॅरियर्स क्रॉस करावे लागतात. सो हे झालं इपिथेलियल सरफेस. तर बेसिकली असे खूप सारे बॅरियर्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, म्हणजे ऑलरेडी सगळी प्रोव्हिजन आपल्या बॉडीमध्ये करून ठेवलेली आहे. डिसीज कुठून येणार, कसा येणार, त्याला कसं स्टॉप करायचं, कसं प्रिव्हेंट करायचं, हे प्रायमरी लेवलवरती बॉडीला सगळं काही माहिती आहे. ओके, सो द इंटॅक्ट स्किन, आता आपण एपिथेलियल सरफेसबद्दल पाहतोय. द इंटॅक्ट स्किन अँड म्युकस कव्हरिंग द बॉडी प्रोटेक्ट इट कन्सिडरेबली अगेन्स्ट इन्व्हेजन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपली जी स्किन आहे, जे म्युकस कव्हरिंग्स आहेत आपल्या बॉडीवरती वेगवेगळ्या ठिकाणी असणारे, तर ते आणि आपली स्किन जे आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये कुठलीही पॅथोजन्सची एंट्री होऊ नये यासाठी बघत असतात किंवा याच्या अगेन्स्ट काम करत असतात. सो द हेल्दी स्किन पॉजेसेस बॅक्टेरिसाइडल ॲक्टिव्हिटी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इन ड्राईंग स्वेट. सो तुम्ही जर पाहिलं असेल की जेव्हा आपलं कधी घामाची चव वगैरे घेऊन बघितली आहे का, जाऊ दे, हे खूप घाण होतं, बट ठीक आहे. तरी पण तर तुम्हाला मे बी कधीतरी तुम्ही केलं असेल हे ट्राय, किंवा नसेल केलं तरी चुकून घाम ओघळला असेल, सो असं काहीतरी झालं असेल. बट यू नो की आपला घाम सॉल्टी असतं का, ते त्याच्यामध्ये NaClचं प्रमाण असतं. ओके, सो बेसिकली ते खूप हायली सॉल्टी आहे, त्याच्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे आपली बॉडीचं बॅक्टेरियापासून प्रिव्हेंटेशन होतं, कारण सॉल्टचं प्रमाण जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. ओके, इन शॉर्ट NaClचं प्रमाण थोडं जास्त आहे. Sebaceous secretions and long chain of fatty acids have bacterial and fungicidal properties. सो आपले जे सेबॅसियस सिक्रेशन आहे, सेबॅसियस म्हणजे काय, तुम्ही कधी चेहऱ्याला हात लावून पाहिला असेल, टीनेज इयर्समध्ये हे युजली होतं. तर चेहऱ्याला हात लावला तर चेहरा तेलकट वाटतो आणि हाताला अगदी तेलाचा थर आल्यासारखं होतं. सो हे काय आहे, तर हे सेबॅशियस ग्लँडचं सिक्रेशन आहे. ओके, हे जे ऑइल सारखं आहे हे सेबॅशियस ग्लँडचं सिक्रेशन आहे. हे जे सेबॅशियस ग्लँड आहे याच्यामध्ये फॅटी ॲसिड्सचे खूप लॉंग चेन असतात आणि याच्यामुळे काय होतं की आपल्या स्किनवरती कुठलं पण बॅक्टेरिया वगैरे आला असेल ते त्याला ते मारून टाकतं किंवा फंगसला पण मारून टाकण्याचं काम करतं. अर्थात आपण चेहरा बऱ्याचदा धुतो, पण एक अतिरेक जेव्हा आपण चेहऱ्याचं करतो तेव्हा तो खूप ड्राय व्हायला लागतो आणि मे बी स्किन आपली अजून वर्स्ट होऊ शकते. सो दॅट्स वाय खूप अतिरेक नाही करायचा चेहरा धुण्याचा. बट तुम्ही जेव्हा बाहेरून याल तेव्हा चेहरा ऑलरेडी सेबॅसियस ग्लँडने सगळं काही त्याचं काम केलेलं असतं, पसरलेलं असतं सगळीकडे आणि मे बी काही बॅक्टेरियाज वगैरे असतील तर ते मारले जातात. ओके, म्हणजे एका पर्टिक्युलर एक्सटेंटपर्यंत जेवढी कॅपॅसिटी आहे सेबॅसियस सिक्रेशनची किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या फॅटी ॲसिड्सची वगैरे, तर त्या एक्सटेंटपर्यंत या बॅक्टेरियाजला किंवा या फंगाईला मारलं जातं आणि आल्यानंतर कुठूनही बाहेर आल्यानंतर आपण जेव्हा तोंड धुतो तेव्हा ते सगळं काही निघून जातं. ओके,
सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द म्युकोझा ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक हॅज सेव्हरल इनेट मेकॅनिझम ऑफ डिफेन्स. आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जो म्युकोझा लेअर आहे तर ते खूप तगडी अशी तगडी अशी डिफेन्स सिस्टीम आहे ती रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असणारी. कारण कुठल्याही बाहेरच्या ऑर्गॅनिझमला नोजमधून एकतर ऑलरेडी न्यूजमध्ये म्युकस आहे, हेअर्स आहेत की जे मायक्रो ऑर्गॅनिझम लॅबमध्ये एंट्री देत नाहीतच, पण तरीही एखाद्या चप्पळ आणि असं काहीतरी मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तो जरी नाकाच्या आतमध्ये गेलास तरी पण आपल्या थ्रू आउट ट्रेकियामध्ये म्युकोझा लेअर आहे, ज्याच्यामुळे तो कुठेतरी मध्ये ट्रॅकियामध्ये अडकतो आणि तो लंग्सपर्यंत जाऊ नये असं बघितलं जातं. कारण लंग्समध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. फॉर एक्झाम्पल निमोनिया वगैरे लंग्समध्ये होतो का, तर त्या ठिकाणी इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. पण जर ट्रेकियामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ऑलरेडी म्युकस लेअर आहे, सो मे बी तो तिथे ट्रॅप होऊ शकतो, आतमध्ये त्याला जाऊ दिलं जात नाही. ओके. नेक्स्ट आहे द नोज प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू अ लॉंग एक्सटेंट. द इनहेल पार्टिकल बिंग अरेस्टेड थ्रू हेअर ॲट ऑर नियर द नेसल ओरिफायस. आपल्या नाकाचे होल्स जे आहेत त्याला आपण नोस्ट्रिल्स म्हणतो, तर त्याच ठिकाणी हे जे हेअर्स आहेत तर ते नॉन युजफुल पार्टिकल्सला किंवा जे फॉरेन पार्टिकल्स आहेत त्याला ट्रॅप करून ठेवतात. दोज दॅट पास बियॉन्ड आर हेल्ड बाय म्युकस लायनिंग. जे मागे जातील त्यांना म्युकस लायनिंग होल्ड करायचं काम करतं. त्याचे हे मागे जातील त्याला फॅरिंग्स होल्ड करायचं काम करतं. फॅरिंग्समध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा आपण खोकतो किंवा स्नीज करतो, सो त्याद्वारे ते बाहेर येतं. जरी नाही बाहेर आलं तरी पण आपल्याला असं जाणवतं की आतमध्ये काहीतरी जात आहे. सो आपण जितकं आपण कफिंग करू शकतो किंवा जितकं आपण स्नीजिंग करू शकतो तेवढं आपण करत असतो. सो आपली बॉडी काय करते, आपल्याला इंडिकेशन देते की काहीतरी फॉरेन पार्टिकल आतमध्ये जातोय आणि ॲट दॅट मोमेंट आपण लगेच स्नीज करतो, आपण लगेच खोकतो. सो हे काय आहे, बॉडीने आपल्याला इंडिकेशन दिलं आणि आपण त्याच्यावरती काम केलं. हे पण एक प्रकारचं इम्युनी सिस्टीमचंच काम आहे. नेक्स्ट आहे द कफ रिफ्लेक्स इज इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक. The mouth is constantly bathed in saliva which has inhibitory effect on microorganism. आपल्या तोंडामध्ये जी सलाइवा आहे, जी लाळ आहे ती ऑलमोस्ट ॲसिडिक आहे. दॅट इज 6.8 pH आहे त्याचा. ओके, म्हणजे ॲसिडिक नाही म्हणता येणार त्याला कारण न्यूट्रलच्याच आसपास आहे. 7 म्हणजे ते न्यूट्रल असतं, बट तरी ते ॲसिडिक आहे. सो हे जे एन्व्हायरमेंट आहे सलाइवामधलं थोडंसं का होईना पण ॲसिडिक असल्यामुळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह नाही करू शकत. त्यासोबतच याच्या व्यतिरिक्तही सलाइवामध्ये बरेचसे प्रकारचे काही अँटीबॉडीज पण ऑलरेडी असतात. काही असे पण सेल्स आहेत की जे कुठल्याही डिसीजला आतमध्ये पोहोचू देणार नाहीत. सो या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सलाइवामध्ये प्रेझेंट आहेत, जेणेकरून वाटे पण आपण कुठले पण डिसीज आपल्या बॉडीमध्ये जाऊ देणार नाही. ओके. सो द ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन्स इन द स्टमक डिस्ट्रॉयज मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि जरीही आपण खाता चुकून काही मायक्रोब्स आपल्या बॉडीमध्ये गेले तरी पण ॲज यू ऑल नो की आपल्या स्टमकमध्ये हाय क्वालिटीचा ॲसिड भरलेला आहे, दॅट इज HCl, जे की प्रचंड कॉन्सन्ट्रेटेड आहे. ओके. सो तुम्हाला पाहायचं असेल की आपल्या बॉडीमधलं जे HCl आहे ते किती कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर तुम्ही काय घेऊ शकता, 3 लिंबूमध्ये जितकं ॲसिड प्रेझेंट आहे 3 लिंबाच्या रसामध्ये तेवढं ॲसिडिक रिजन आपल्या स्टमकमध्ये असतं. ओके. सो एवढ्या ॲसिडिक रिजनमध्ये कुठलाही मायक्रोब युजली सर्व्हाइव्ह करू शकत नाही. ओके. सो द फ्लशिंग ॲक्शन ऑफ युरिन एलिमिनेट्स बॅक्टेरिया फ्रॉम युरेथ्रा. आणि मग हे जे बॅक्टेरियाज असतील, मग त्यातले काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते आपल्या एक्सक्रिटामधून बाहेर फेकले जातात, काही बॅक्टेरिया युरिनरी ट्रॅकमधून बाहेर फेकले जातात आफ्टर किलिंग देम. नेक्स्ट आहे स्पर्माइन अँड झिंक प्रेझेंट इन सीमन आर अँटीबॅक्टेरियल. त्यासोबतच स्पर्म किंवा सेमेन म्हणजे काय, स्पर्म प्लस जे सिक्रिशन आहे तर ते सगळं मिळून त्याला आपण म्हणतो सेमेन. हे ऑलरेडी आपण रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. सो सेमेनमध्ये काय काय प्रेझेंट आहे, एक स्पर्मिन नावाचं सबस्टन्स आहे आणि झिंक सगळ्यांच्याच बॉडीमध्ये असतं. सो ते सेमेन सोल्युशनमध्ये किंवा सेमेन लिक्विडमध्ये पण प्रेझेंट आहे आणि ते कसं आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. सो त्याच्यामुळे पण जे डिसीजेस आहेत तर ते प्रिव्हेंट होऊ शकतात. ओके. आफ्टर दॅट इफ यू वॉन्ट तुम्ही ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रीड करू शकता. नेक्स्ट आहे अँटी मायक्रोबायल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू. टिश्यूमध्ये बरेचसे अँटी मायक्रोबायल सबस्टन्सेस आहेत. अँटी मायक्रोबायल म्हणजे काय, जे त्या मायक्रोब्सच्या अपोजिट काम करतात किंवा त्या बॅक्टेरियाला थोडक्यात मारून टाकायचं काम करतात. द कॉम्प्लिमेंट सिस्टीम कंटेन्स मोर दॅन 30 सिरम बॉडीज. जे कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये, हे जे आता आपण इनेट इम्युनिटी सिस्टीम पाहतो याचे खूप सारे प्रकार आहेत. आधी आपण एपिथेलियल सरफेसवरती पाहिलं, आता आपण टिश्यूमध्ये आणि ब्लडमध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने मेकॅनिझम आहे. सो जे कॉम्प्लिमेंट सिस्टम नावाची एक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 30 सिरम प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. सर्क्युलेटिंग इन दी ब्लड इन अन इनॅक्टिव्ह स्टेट. द प्रेझेन्स ऑफ मायक्रोबायल पॅथोजन ॲक्टिवेट्स दी कॉम्प्लिमेंट कॅस्केड टू एलिमिनेट पॅथोजन. आता अजून आपण रीड करूया. द इंटरफेरॉन आर अ क्लास ऑफ
cytokines, that is soluble protein released by virally cells infected with viruses and certain white blood cells to stimulate other cells to protect themselves from viral infections. याचा अर्थ काय? सो इनेट इम्युनिटी सिस्टीममध्ये एक सिस्टीम आहे ज्याचं नाव आहे कॉम्प्लिमेंट सिस्टीम. याच्यामध्ये मोर दॅन 30 सिरम प्रोटीन्स आहेत की जे आपल्याला बॅक्टेरियाच्या म्हणजे हार्मफुल डिसीजेसच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये ते मेकॅनिझम किंवा त्यांचं काम चालू असतं. ओके, हे ब्लडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये असतात. अर्थात डिसीज नसेल आपल्या बॉडीमध्ये तर ते ॲक्टिव्ह राहून त्यांचा काही उपयोग नाही आहे. सो जोपर्यंत डिसीज नाही आहे आपल्या बॉडीमध्ये तोपर्यंत ते कसे असतात, इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये ब्लडमध्ये फिरत असतात. ओके, फिरत असतात, एका जागी स्टॉप नसतात, कारण त्यांना पूर्ण बॉडीभर कुठे पण डिसीज किंवा कुठे पण पॅथोजन मिळाला तर त्यांना त्या ठिकाणी पोहोचता आलं पाहिजे. ओके, सो ते ऑलवेज रोमिंग अराउंड इन अवर बॉडी. सो द प्रेझेन्स ऑफ मायक्रोबायल पॅथोजन ॲक्टिवेट्स दी कॉम्प्लिमेंट कॅस्केड टू एलिमिनेट पॅथोजन. आणि जर एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आला तर लगेचच ही जी सिस्टीम आहे म्हणजे जी कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम आहे तर ती ॲक्टिवेट होते आणि तिथून काम सुरू होतं पॅथोजनला बाहेर काढण्याचं. ओके, म्हणजे ते ज्या ठिकाणी पण पॅथोजन आला असेल, जिथे पण ज्याही कुठल्या बॉडी पार्टमध्ये त्याने अटॅक केला असेल त्या बॉडी पार्टपर्यंत हे सगळे प्रोटीन्स येतात आणि मग त्या ठिकाणी त्या पॅथोजनला एलिमिनेट करण्याचं किंवा मारण्याचं किंवा त्याला इनॅक्टिव्ह करण्याचं काम सुरू होतं. द इंटरफेरॉन सायटोकायनिन्स नावाचे एक क्लास आहे. याचे काही बरेचसे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये ते प्रकारमध्ये तुम्हाला नाही जायचं आहे. यातले सेल्युलर फॅक्टर्स वगैरे काही प्रकार दिलेले आहेत. बट सायटोकायनिन नावाचा एक पण प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरफेरॉन्स पाहायला मिळतील. बेसिकली हे पण सेल्स आहेत की जे काय करणार आहेत, सॉल्युबल प्रोटीन्स म्हणा किंवा सेल्स म्हणा, हे जे सॉल्युबल प्रोटीन्स आहेत तर ते काय होणार आहेत, रिलीज्ड बाय व्हायरली सेल्स इन्फेक्टेड विथ व्हायरसेस. आता या ठिकाणी असे काही सेल्स आहेत की जे व्हायरसने इन्फेक्ट केलेत. ओके, कुठल्याही ज्याला पण कोणी म्हणजे ज्याही कुठल्या सेलवरती म्हणजे व्हायरस अटॅक करणार त्याला आपण व्हायरल इन्फेक्टेड सेल असं म्हणणार आहोत. सो हे जे इंटरफेरॉन्स आहेत आर अ क्लास ऑफ सायटोकायनिन्स रिलीज्ड बाय व्हायरली सेल्स इन्फेक्टेड विथ व्हायरसेस. आणि हे जे सेल्स आहेत व्हायरल इन्फेक्टेड सेल्स जे आहेत ज्याच्यावरती व्हायरसने अटॅक केलेला आहे, हे सेल्स इंटरफेरॉन नावाचं एक सॉल्युबल प्रोटीन रिलीज करणार आहे जे की सायटोकायनिक क्लासमध्ये येतं. हे जस्ट क्लासिफिकेशन आहे त्याचं, तुम्ही फक्त इंटरफेरॉन लक्षात ठेवा. इंटरफेरॉन प्रोटीन रिलीज करतं. आता या सेलने असं का केलं, तो अफेक्ट झालेला आहे, तो ऑलरेडी अफेक्टेड आहे, तरी पण त्या सेलने इंटरफेरॉन रिलीज केलं, एक प्रोटीन रिलीज केलं. असं का केलं तर याच्यामुळे काय होतं की हे जे प्रोटीन आहे तर ते व्हाईट ब्लड सेल्सकडे जातं, त्यांना स्टिम्युलेट करतं आणि त्यांना असं संकेत देतं की असा व्हायरस आपल्याकडे आलेला आहे तर तुम्ही बाकीच्या सेल्सला वाचवा, त्यांना प्रोटेक्ट करा. ओके, म्हणजे बेसिकली ह्याने आपली कुर्बानी दिली आणि त्याने एक इंटरफेरॉन नावाचा सिग्नल पास आउट केला की असे आतंकवादी या शहरामध्ये घुसलेले आहेत, सो तुम्ही जे पण आम आदमी आहेत किंवा जे पण आम जनता आहे त्यांना घेऊन जावा. ओके, सो बेसिकली तेच मेकॅनिझम या ठिकाणी सुरू आहे की बाहेरून असा व्हायरस आलेला आहे, त्याने मला इन्फेक्ट केलेला आहे, मी इंटरफेरॉन सोडतोय कारण व्हाईट ब्लड सेल्सला मी संदेश पोहोचवतोय की तुम्ही बाकीचे जे पण सेल्स आहेत किंवा बाकीचे जे पण बॉडी पार्ट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करा. कारण व्हाईट ब्लड सेल्स काय आहेत, ज्याला आपण ल्युकोसाइट्स म्हणतो, ते काय आहेत, आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स मेकॅनिझमचं काम बघतात. ते आपल्या बॉडीमध्ये ॲज अ मॅक्रोफेज म्हणून किंवा फॉरेन पार्टिकल्सला मारण्याचं काम कोणाकडे असतं, दॅट इज व्हाईट ब्लड सेल्सकडे असतं. ओके, सो बेसिकली हे व्हाईट ब्लड सेल्सला ॲक्टिव्ह करतात, स्टिम्युलेट करतात आणि बाकीच्या सेल्सला व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करा त्यांचं किंवा त्यांना प्रोटेक्ट करा असा एक संदेश पास करतात. बघा यांचं नेटवर्क कसं स्ट्रॉंग आहे. नेक्स्ट आहे सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. आता सेल्युलर फॅक्टर्स कोणते इन्क्लुडेड आहेत इनेट इम्युनिटीमध्ये? एक तर फॅक्टर आपण पाहिलेला आहे दॅट इज कॉम्प्लिमेंट सिस्टीमचा, ज्याचं नाव आहे इंटरफेरॉन, जे की व्हायरली सेल्स रिलीज करणार आहे. जेव्हा ते इन्फेक्टेड होतील तेव्हा व्हायरली इन्फेक्टेड सेल्स रिलीज करणार आहेत आणि ते कोणाला स्टिम्युलेट करतात, WBCला स्टिम्युलेट करतात, जेणेकरून बाकीचे बॉडी पार्ट्स आपले प्रोटेक्ट व्हावेत किंवा त्यांना कुठलंही इन्फेक्शन होऊ नये यासाठी. नेक्स्ट आहे नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द इन्व्हेशन ऑफ ब्लड अँड टिश्यू बाय मायक्रोऑर्गॅनिझम अँड अदर फॉरेन पार्टिकल्स इज मेडिएटेड टू अ लार्ज एक्सटेंट बाय फॅगोसायटिक सेल्स विच इंजेस्ट अँड डिस्ट्रॉय देम. सो आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असे काही सेल्स आहेत, तुम्ही सेल चॅप्टरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं असेलच, प्रिव्हियस इयरमध्ये आय थिंक ॲनिमल टिश्यूमध्ये पाहिलं असेल की आपल्या बॉडीमध्ये असे काही सेल्स आहेत, फॅगोसायटिक सेल्स आहेत, जे काय करतात की जे पण बाहेरचे कुठलं पण मटेरियल आपल्या बॉडीमध्ये आलं तर त्याला मारून टाकायचं काम करतात, त्याला डायजेस्ट करायचं काम करतात. डायजेस्ट म्हणजे काय, खाऊन टाकायचं काम करतात किंवा त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. ओके, सो हे जे फॅगोसायटिक सेल्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये पूर्ण बॉडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले असतात की जे कुठेही डिसीज असेल, कुठेही पॅथोजन असेल त्या ठिकाणी जातात, त्याच्यावरती अटॅक करतात, त्याला खाऊन टाकतात, मस्त एकदम खतम आणि डिस्ट्रॉय करून टाकतात. ओके, सो अगेन याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत या फॅगोसायटिक सेल्समध्ये. काही सेल्स असे आहेत जे पर्टिक्युलर त्या ऑर्गनला अटॅच असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण काय म्हणतात त्याला, लिव्हर पाहिलं
तर लिव्हरमध्ये आहे कफर सेल्स, जे फक्त लिव्हरमध्येच कुठलं पॅथोजन आलं तरच काम करणार, बाकी किडनीमध्ये काही का होईना कफर सेल्सला काही फरक पडत नाही. पण जर लिव्हरमध्ये पॅथोजन आलं कुठलं तर मात्र ते कफर सेल्स ॲक्टिवेट होतात आणि त्या ठिकाणी त्या पॅथोजनला किल करतात. असे काही दुसऱ्या प्रकारचे पॅथोजन्स आहेत की जे पूर्ण बॉडीवर फिरत असतात, म्हणजे कुठेही काही झालं तरी पण दे हॅव टू गो देअर अँड दे हॅव टू किल दी पॅथोजन. ओके, सो ते रोमिंग असतात, ते पूर्ण बॉडीवर फिरत असतात, काही फिक्स्ड एका ऑर्गनला अटॅच असतात. आता हे जे फॅगोसायटिक सेल्स आहेत त्यांचा शोध कसा लागला, तर फॅगोसायटिक सेल्स डिस्कवर्ड बाय मॅटचरनिकोफ. मॅटचरनिकोफ ह्याचा उच्चार चुकेल मे बी, मॅटचरनिकोफ. सो मॅटचरनिकोफने 1882 फॅगोसायटिक सेल्सचा शोध लावला. हे तुम्हाला नाही लक्षात ठेवायचे, काही गरज नाही आहे, बट ॲज अ इन्फॉर्मेशन तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, कारण हा खूप मोठा शोध आहे. ओके, बट तुम्हाला एक्झामला पर्टिक्युलरली फॉर द एक्झाम तुम्ही हे नाही बाय हार्ट केलं तरी पण चालू शकतं. सो मॅटचरनिकोफ जे सायंटिस्ट आहेत 1882 तर त्यांनी फॅगोसायटिक सेल्सचा डिस्कवरी केली. आर ग्रुप्ड ॲज मायक्रोफेजेस अँड मॅक्रोफेजेस. मायक्रो म्हणजे काय छोटे, मॅक्रो म्हणजे काय मोठे, फेजेस म्हणजे काय टू डायजेस्ट ऑर टू किल. ओके, सो they remove foreign particles that enter the body. A class of lymphocytes called as natural killer cells is important in non-specific defense against viral infections and tumors. त्यांनी काय केलं की ते हे जे मॅटचरनिकोफ आहेत त्यांनी एक्सपेरिमेंट केलं होतं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे सेल्स आहेत, जे मायक्रोफेज मॅक्रोफेज सेल्स आहेत, तर ते काय करतात, आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या फॉरेन पार्टिकल्सला बाहेर फेकतात किंवा रिमूव्ह करतात किंवा किल करतात किंवा डायजेस्ट करतात. ओके, सो हे जे लिम्फोसाइट्स आहेत त्यांचा एक क्लास आहे ज्याला आपण म्हणतो नॅचरल किलर. सो हे जे सगळे लिम्फोसाइट्स आहेत तर ते नॅचरल किलर क्लासमध्ये येतात. नॅचरल किलर एक काय आहे, सेल्युलर फॅक्टर आहे की जो इनेट मेकॅनिझममध्ये किंवा इनेट इम्युनिटी सिस्टममधला एक प्रकार आहे. ओके, ह्याला आपण NK सेल्स पण म्हणतो शॉर्टकटमध्ये. हे जे नॅचरल किलर सेल्स आहेत हे नॉन स्पेसिफिक आहेत, कुठेही काही पण झालं म्हणजे असं नाही की मी फक्त या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्याच पॅथोजनला मारणार वगैरे, असलं काय नाही आहे. कुठेही काही पण झालं, कुठल्याही प्रकारचा आजार असेल तरी पण सगळ्यात पहिल्यांदा नॅचरल किलर सेल्स त्यांना मारता येते का हे पाहतात, मारता आला तर उत्तम, नाहीतर मग त्या प्रकारचे स्पेसिफिक एक्वायर्ड कॅरेक्टर्स पण म्हणजे एक्वायर्ड इम्युनिटी पण आपल्या बॉडीमध्ये तयार होऊ शकते. बट सगळ्यात पहिल्यांदा चेक करण्याचं काम हे लोक करणार आहेत की त्यांना आपण डिस्ट्रॉय वगैरे करू शकतो का. ओके, हे व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट पण काम करतात, ट्युमर्सच्या अगेन्स्ट पण. इवन तो कुठेही ट्युमर झाला तरी पण बॉडीच्या आतमध्ये सिग्नल्स पास होतात आणि नॅचरल जे किलर्स आहेत त्यांना कळतं की इथे काहीतरी एका पर्टिक्युलर सेलची ग्रोथ होते जे की आपल्या बॉडीला नाही आवश्यक ते. ओके, सो मग ते त्या ठिकाणी जातात. ट्युमर वगैरे, काही ट्युमर असे असतात जे की इनिशियल स्टेटमध्ये आहेत, मे बी आपली बॉडी त्याला डिझॉल्व पण करू शकते, बट अगेन डिपेंड्स की ते किती एक्सटेंडपर्यंत आहे आणि आपली इम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे. ओके, नेक्स्ट आहे फिवर. फिवर हे पण एक इनेट इम्युनिटीमध्येच येणार आहे. कसा फिवर, तर तुम्ही पाहिलं असेल की आपण कधी कधी म्हणतो की कधी कधी ताप येणं, हे याचा अर्थ काय की आपली बॉडी रिकवर करते. ओके, कारण कधी पण आपण पाहिलं एखादं कुठलं पण व्हायरल इन्फेक्शन जर आपल्याला झालं तर पहिलं काय येतो, ताप येतो. का, कारण आपली बॉडी जेव्हा त्या व्हायरल इन्फेक्शनच्या पॅथोजनला मारत असते किंवा त्या व्हायरसेसला मारत असते तेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर थोडंसं इन्क्रीज होतं. सो ते इन्क्रीमेंट जे होतं टेम्परेचरमध्ये त्याला आपण म्हणतो ताप येणं किंवा फिवर असणं. ओके, त्याच्यावरती आपण पॅरासिटामॉल खातो. शक्यतो जे थोडासा इन्क्रीज झालेला जो ताप असतो किंवा एकदम थोडासा, अगदी मी हाय फिवर नाही म्हणते, बट थोडासा जो ताप असतो एकदम मायन्यूट इन्क्रीज होतं टेम्परेचरमध्ये, थोडंसं आपल्याला विकनेस फील होतो, तर त्या कालावधीमध्ये शक्यतो पटकन पॅरासिटामॉल खाणं आपण अवॉइड केलं पाहिजे. अगेन डॉक्टरचं कन्सल्टंट घ्या, मी ह्याच्यामध्ये कुठलीही एक्सपर्टीज नाही केली आहे, बट थोडंसं जेवढं काही मला नॉलेज आहे त्याच्या आधारावरती थोडंसं आपण डिले केलं पाहिजे जर मायन्यूट ताप असेल तर पॅरासिटामॉल खाणं. कारण का की आपली बॉडीने ते टेम्परेचर पॅथोजनला मारण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे बॉडीमध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे. सो इट्स गुड फॉर अवर हेल्थ जर आपली बॉडी त्या पॅथोजनला मारत असेल तर. ओके, बट अगेन तो ताप जर कंटिन्युअसली राहिला तर आपण त्याच्यावरती मेडिसिन मात्र घेतला पाहिजे. जर तो वाढत असेल, जर तो प्रचंड हाय टेम्परेचर झाला आहे आपल्या बॉडीचं तर मात्र आपण त्याच्यावरती मेडिसिन घेतलं पाहिजे. अगेन तापासोबत इतर काही सिम्पटम्स असतील तरीही आपण मेडिसिन घेतलं पाहिजे. ओके, सो ताप किंवा आपलं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होणं म्हणजे याचे काहीतरी मागचे काही रिझन्स आहेत त्यात आपण पाहूया. Increase in body temperature following the infection is a natural defense mechanism. Natural defense mechanism आहे, ताप येणं हे नॅचरली होतं. It helps to accelerate the physiological processes to destroy the invading pathogens. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ताप येतो, मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला की ते मायक्रोब जे आहेत तर त्यांना मारण्यासाठी आपल्या बॉडीचं टेम्परेचर थोडंसं इन्क्रीज होतं आणि ताप येणं याचा अर्थ काय, आपली बॉडी काम करत आहे आणि मायक्रोब्सला डिस्ट्रॉय करत आहे. सो फिवर स्टिम्युलेट्स द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. मगाशीच आपण पाहिलं इंटरफेरॉन काय करतं, WBCला ॲक्टिवेट करतं. सो जेव्हाही फिवर येतो, फिवर कधी येतो, युजली व्हायरल इन्फेक्शनच्या वेळेस, युजली म्हणते मी, फिवरची अजून बरीचशी कारणं आहेत, बट युजली जेव्हा व्हायरल इन्फेक्शनमुळे फिवर येतो तर तेव्हा आपली बॉडी इंटरफेरॉन प्रोड्यूस करते
किंवा म्हणजेच फिवर इंटरफेरॉनला स्टिम्युलेट करतं रिलीज होण्यासाठी. इंटरफेरॉन WBCकडे जातं आणि त्याला म्हणतं की बाबा रे आपल्याकडे आलेला आहे ताप, सो तू ह्या पॅथोजनला मार आणि आपल्या बॉडीला रिकवर कर. सो WBC लगेच कामाला लागतं. पॅथोजन ऑलरेडी त्याला पॅथोजन मारण्याचं ट्रेनिंग आहे, म्हणजेच ते कसं आहे फॅगोसायटिक सेल आहे, सो ते लगेच त्याला आलेल्या व्हायरसेसला किल करण्याचं वगैरे काम करतं आणि आपली बॉडी व्हायरल इन्फेक्शन्सपासून रिकवर करू शकते. नेक्स्ट आहे ॲक्यूट फेज प्रोटीन्स. आता हे काय आहेत? Infections on injury leads to a sudden increase in concentration of certain plasma protein, collectively called as acute phase proteins. These includes C-reactive protein, that is CRP, mannose binding protein, alpha-1 acid glycoprotein, serum amyloid P, etc. आता हे जे acute phase proteins आहेत are believed to enhance host resistance, prevent tissue injury and promote repair of inflammatory lesions. जेव्हाही आपल्याला कधी पण इन्फ्लामेशन होतं, काहीतरी जळलेलं आहे किंवा म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, म्हणजे असं काहीतरी जलन होणं, जळणं एक आउटर सरफेसला, आपल्या बॉडीच्या आउटर सरफेसला, आउटर स्किनला, सो बेसिकली त्याला आपण म्हणणार आहोत इन्फ्लामेशन. सो इन्फ्लामेशनच्या वेळेस काय होतं, जेव्हा कुठलीही इन्फेक्शन होतं, कुठलाही इंजुरी झाल्यानंतर इन्फेक्शन होतं, त्याच्यामधून सडनली आपल्या बॉडीमध्ये सर्टन प्लाझ्मा प्रोटीन्सचं क्वांटिटी वाढते. त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्यूट फेज प्रोटीन्स. म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी, त्या शॉर्ट पिरियडसाठी त्यांचं क्वांटिटी वाढलेली असते. ओके. आणि हे काय करणार आहे, आपल्या बॉडीला फर्दर जे पण इंजुरी असेल किंवा जे पण इन्फ्लामेशन सुरू आहे, तर ते त्याच्यापासून आपल्या बॉडीला वाचवायचं काम करतं. ओके. त्याच्या विरुद्ध आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी तयार करण्याचं काम करतं. ओके. मग याच्यामध्ये हे जे ॲक्यूट फेज प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड होतं? CRP म्हणजे काय? सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, मॅनोस बाइंडिंग प्रोटीन, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, सीरम अमिलॉइड P, एक्सेट्रा. ओके. 2-3 नावं तुम्ही यातली लक्षात ठेवू शकता. आता नेक्स्ट आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी जरा मोठा आहे, ठीक आहे. आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी पाहूया आणि सेल्स ऑफ इम्युन सिस्टम जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय? कष्टाची इम्युनिटी आपण मिळवली यार. ओके. सो याचं पण ही इम्युनिटी पण आपल्याला राखता आली पाहिजे. कारण जर आपण बॅलन्स डाएट नाही घेतलं, बॅलन्स फूड नाही घेतलं, क्लीन वॉटर नाही ड्रिंक केलं किंवा फिजिकल एक्सरसाइज नाही केली, तर आपल्याकडे कुठलीच इम्युनिटी राहणार नाही. ओके. सो द रेजिस्टन्स दॅट अन इंडिव्हिज्युअल एक्वायर्स ड्युरिंग हिज लाईफ स्पॅन इज कॉल्ड ॲज एक्वायर्ड इम्युनिटी. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह किंवा स्पेसिफिक इम्युनिटी, कारण ही स्पेसिफिक पॅथोजनवरतीच काम करते. इट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन दी बॉडी विच न्यूट्रलाइज दी अँटीजन्स. सो एकदा मगाशी मी तुम्हाला चिकन पॉक्स एक्झाम्पल दिलं होतं. एकदा चिकन पॉक्स झाल्यानंतर ते परत होत नाहीत, कारण एकदा आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीजची मेमरी प्रचंड स्ट्रॉंग असते आणि त्यांना ओळखतं की अरे हा डिसीज आधी झाला होता आणि आता पुन्हा होतोय, सो आपण असं मेकॅनिझम केलं पाहिजे. ओके. सो एक्वायर्ड ऑर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी हॅज दी फॉलोविंग युनिक फीचर्स. पहिला आहे स्पेसिफिसिटी. आधी सांगितल्याप्रमाणे ते त्या अँटीजनवरच ॲक्ट करायचं काम करतात. इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी ऑर टी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइट्स काय आहेत? इम्युनी सेल्स आहेत की जे पॅथोजनला मारायचं काम करतात, मारायला हेल्प करायचं काम करतात अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पॅथोजन ऑर पर्टिक्युलर अँटीजन. सो हे कशावरतीही जाऊन अटॅक करत नाही, त्या प्रकारचे अँटीबॉडीज त्या प्रकारच्या अँटीजनवरतीच जाऊन अफेक्ट करतात किंवा त्याला जाऊन फक्त मारतात. ओके. नेक्स्ट आहे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय? इट कॅन रेकग्नाइज अ वास्ट व्हरायटी ऑफ अ डायव्हर्स पॅथोजन ऑर फॉरेन मॉलिक्यूल. कधी कधी असं होतं की फॉर एक्झाम्पल कोविड-19चं एक्झाम्पल घेऊया, ताजंतवानं आहे दॅट्स वाय, की कोविड-19 आपण म्हणतो की जसं की मी तुम्हाला चिकन पॉक्सचं एक्झाम्पल दिलं की तो एकदाच झाला, परत युजली चिकन पॉक्स नाही होत, कारण एकदा आपल्या बॉडीने त्याच्या विरुद्ध इम्युनिटी एक्वायर केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल की बऱ्याच जणांना तर कोविड-19 खूप वेळा होऊन गेला, असं कसं झालं? म्हणजे परत नाही व्हायला पाहिजे ना. तर कोविड-19चा जो व्हायरस आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्युटेशन दाखवतो. म्हणजे प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये काहीतरी म्युटेशन झालंय. ए प्रकारचा कोविड-19 जेव्हा आपल्या बॉडीमध्ये गेला तेव्हा त्याने याच्या विरुद्ध आपल्या बॉडीने अँटीबॉडीज तयार केल्या, बट नेक्स्ट टाइम या ए मध्ये म्युटेशन झालं आणि तो व्ही बनला, आणि मग तो जर आपल्या बॉडीमध्ये गेला तर अर्थात आपल्याकडे व्हीचे अँटीबॉडीज नाहीच आहेत, आपल्याकडे तर एसे होते. मग त्याच्यामुळे आपल्याला परत आपण कोविड-19 अफेक्टेड झालो, कारण त्याने खूप म्युटेशन दाखवलं आणि हा खूप फास्ट म्युटेशन दाखवते की आपली बॉडी तेवढ्या फास्टली तेवढ्या त्या अँटीजनच्या लेवलची अँटीबॉडी पटापट तयार नाही करू शकत, कारण अर्थात बॉडीला वेळ लागतो ते सगळं करण्यासाठी. ओके. सो पण काही असे असतात, काही डिसीजेस असे असतात की जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्युटेशन पटापट नाही दाखवत. म्युटेशनमध्ये पण काही लिंकेज असतात, सो त्या लिंकेजवरती पण काम करू शकेल अशा आपल्या अँटीबॉडीज आहेत. म्हणजे डायव्हर्स व्हरायटी मध्ये पण जरी तो ऑर्गॅनिझम कसाही आपल्या बॉडीमध्ये आला तरी पण आपली बॉडी बेस्ट ट्राय करते की त्याला ओळखून त्याप्रमाणे त्याला रिस्पॉन्स देता येईल असं. म्हणजे डायव्हर्स व्हरायटी आहे. त्याने थोडंसं जरी म्युटेशन केलं असेल तरी पण बॉडीला त्याप्रमाणे
अँटीबॉडीज जे आहेत त्या किल करू शकतात ओके त्या ऑर्गॅनिझमला किंवा त्या पॅथोजनला. ओके. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ ह्याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे की ते सेल्फ सेल्स कोणते आहेत, फॉरेन पार्टिकल्स कोणते आहेत ते ओळखता येतं त्या पर्टिक्युलर ह्याला फॅगोसायटिक सेल्सला. नेक्स्ट आहे मेमरी. यांची मेमरी प्रचंड स्ट्रॉंग असते. When the immune system encounters a specific foreign agent for the first time, it generates an immune response and eliminates the इन्वेडर. सगळ्यात पहिल्यांदा एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर त्याने काहीतरी डिसीज कॉज केला, त्याला इम्युनिटी सिस्टीमने मारलं आणि बाहेर काढून टाकलं. ओके. ह्याला आपण म्हणणार आहोत फर्स्ट एन्काउंटर, जेव्हा पहिल्यांदा तो पर्टिक्युलर फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये आलाय. दुसऱ्यांदा जेव्हा सेम फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये येईल तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सेकंड एन्काउंटर, ज्याच्यासाठी ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार आहेत आणि त्या अँटीबॉडीज पटकन त्याच्यावरती अटॅक करणार त्या फॉरेन पार्टिकल्सवरती आणि हा कसा असणार आहे, क्विक रिस्पॉन्स असणार आहे. ओके. म्हणजे सेकंड एन्काउंटरच्या वेळेस परत आपल्या बॉडीला अँटीबॉडी बनवायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी अँटीबॉडीज फर्स्ट एन्काउंटर झाल्यानंतर बनलेल्या आहेत किंवा फर्स्ट एन्काउंटरसाठी बनलेल्या होत्या, त्याच पुढे कंटिन्यू राहणार आहेत. त्याच्यामुळे सेकंड एन्काउंटरला आपल्याला पटकन रिस्पॉन्स मिळतो, आपली बॉडी पटकन रिकवर होते. ओके. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी. सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲक्टिव्ह आणि दुसरं नाव आहे दॅट इज पॅसिव्ह. ओके. तुम्हाला नावावरून कळलं असेल की ॲक्टिव्ह इम्युनिटी काय आहे आणि पॅसिव्ह इम्युनिटी काय आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये पण दोन प्रकार पडतात, नॅचरली एक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियली एक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. बेसिकली इट इज द रेजिस्टंट डेव्हलप बाय इंडिव्हिज्युअल ॲज अ रिझल्ट ऑफ अन अँटीजेनिक स्टिम्युलस. इट इज नोन ॲज अडॅप्टिव्ह इम्युनिटी किंवा ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता हे नॅचरली केली गेलेली असेल अडॅप्ट किंवा आर्टिफिशियली अडॅप्ट केली गेलेली असेल किंवा ॲक्टिव्ह केली गेलेली असेल. नॅचरलीमध्ये काय आहे, इम्युनिटी एक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन इज कॉल्ड एज नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. एखादं व्हायरल इन्फेक्शन झालं, फॉर एक्झाम्पल चिकन पॉक्स, त्याच्याविरुद्ध जी पण आपली बॉडी इम्युनिटी बिल्ड करेल त्याला आपण म्हणणार आहोत एक्वायर्ड इम्युनिटी. ओके. इट इज डेव्हलप्ड आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजन इन दी बॉडी. इट इज लॉंग लास्टिंग, कारण आपल्या बॉडीने स्वतः मेहनत घेऊन तयार केलेली इम्युनिटी आहे ती, सो इट इज लॉंग लास्टिंग. सो एक्झाम्पल दिलेलं आहे ते म्हणजे मिसल्सचं, म्हणजेच ते समथिंग लाईक कांजण्या. ॲक्च्युली कांजण्या म्हणजे चिकन बॉक्स, बट मिसल्स पण त्याचप्रमाणे अंगावरती फोड वगैरे येतात. सो सेम एक्झाम्पल आहे. आता ऑब्वियसली त्याच्यासाठी काही लसी वगैरे पण आहेत, बट तरीही फर्स्ट टाइम जेव्हा कांजण्या येतात तेव्हा आपली बॉडी स्वतःहूनच त्याच्यासाठी इम्युनिटी डेव्हलप करत असते. सो दॅट्स नॅचरल एक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. ओके. ओके. सो नेक्स्ट आहे दॅट इज आर्टिफिशियल एक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता नॅचरल म्हणजे स्वतः बॉडी डेव्हलप करते, याचा अर्थ आर्टिफिशियल म्हणजे काय, आपण आर्टिफिशियली बॉडीमध्ये काहीतरी असं इंजेक्ट करतोय, म्हणजेच वॅक्सिन देतोय. ओके. जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी काय होते, आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी काय होते, तयार होते. ओके. सो इट इज द रेजिस्टन्स रिड्यूस्ड बाय वॅक्सिन. वॅक्सिन इज इंट्रोड्यूस इन टू दी बॉडी टू स्टिम्युलेट दी फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज बाय द इम्युन सिस्टम. ॲज यू ऑल नो की बेबीला BCG वॅक्सिन दिले जातं का तर त्याला ट्युबरक्युलोसिस होऊ नये. म्हणजे काय, बेबीच्या बॉडीमध्ये ट्युबरक्युलोसिसचे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, पार्शली डेड फॉर्ममध्ये जेवढे त्याच्या बॉडीला सुटेबल आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिझम्स सोडले जातात इन दी फॉर्म ऑफ वॅक्सिन, जेणेकरून बॉडी त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते आणि फ्युचरमध्ये त्याला कधी TB होऊ नये याची काळजी ते अँटीबॉडीज घेणार आहेत. ओके. अर्थात त्या बॉडीने किंवा त्या बेबीच्या बॉडीने तेवढं सुदृढ असलं पाहिजे की ते त्या इम्युनिटीला परत पण पुढे सपोर्ट करू शकेल. ओके. कारण काय होतं की बऱ्याचशा बाळांना BCG पण दिलं जातं. अर्थात आता कुठे ट्युबरक्युलोसिसच्या केसेस एवढ्या नाही आहेत जेवढ्या पूर्वी असायच्या, बट जर त्या बाळाने म्हणजे त्याची इम्युनिटी अजून खाली जर खालावत गेली तर अर्थात फक्त अँटीबॉडीज असून काहीच उपयोग नाही आहे, कारण त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी तेवढी बेबीची बॉडी पण स्ट्रॉंग पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे पोलिओ वॅक्सिन. अगेन पोलिओची पण लस दिली जाते, म्हणजे काय की त्या बेबीला परत कधीही पुढच्या भविष्यामध्ये पोलिओ होऊ नये, कारण त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडी पोलिओशी लढण्यासाठी जे अँटीबॉडीज आवश्यक आहेत ते इन दी फॉर्म ऑफ इंजेक्शन आपण तयार करण्याचं काम केलेलं आहे. अर्थात आपण पोलिओचे काही इनॅक्टिव्ह फॉर्म्स आपल्या बॉडीमध्ये म्हणजे बेबीच्या बॉडीमध्ये सोडले होते, जेणेकरून बेबी स्वतः होऊन त्याच्यासाठी अँटीबॉडीज तयार करेल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे म्हणजे बेसिकली आपण इंजेक्शन्समधून किंवा वॅक्सिन्समधून अँटीबॉडीज सेंड करत नाही, आपण त्याच डिसीजला इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये बॉडीमध्ये सोडतो आणि आपली बॉडी स्वतःहूनच या ठिकाणी अँटीबॉडीज तयार करणार आहे. बट तरीही आपण याला नॅचरली म्हणू शकत नाही, आर्टिफिशियली म्हणू शकतो, कारण इंजेक्शनने ते स्टिम्युलेट करायला किंवा ते ॲक्टिवेट करायला आपल्या बॉडीला भाग पाडलं. ओके. सो दॅट्स वाय आर्टिफिशियल. नेक्स्ट आहे पॅसिव्ह इम्युनिटी. हे काय झालं, ॲक्टिव्ह इम्युनिटी. याच्यामध्ये आपण दोन प्रकार पाहिले, नॅचरली म्हणजे आपल्या बॉडीने स्वतः तयार केलेली इम्युनिटी, दुसरं होतं ते म्हणजे इंजेक्शन्स किंवा वॅक्सिन्सद्वारे तयार झालेली स्टिम्युलेट झालेली इम्युनिटी. ओके. आता आहे पॅसिव्ह.
Passive immunity is acquired when ready-made antibodies are received by the body cells. पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय की ॲक्टिव्हमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ॲक्टिव्हसाठी आपण एनर्जी लागते, हो की नाही. आपण बायोलॉजीमध्ये हे शिकतोय की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन. ॲक्टिव्हसाठी एनर्जी लागते. सो तुम्ही लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवू शकता की आपल्या बॉडीने ते स्वतः अँटीबॉडीज तयार केले, सो अर्थात त्याला एनर्जी लागलेली आहे. दॅट्स वाय त्या रेंजमध्ये जे काही सगळे डिसीजेस येतात त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्टिव्ह इम्युनिटीमधून ते तयार झालेले अँटीबॉडीज त्यासाठी आहेत. पॅसिव्हमध्ये काय येतं की आपली बॉडी स्वतः अँटीबॉडीज तयार करू शकत नाही, सो बाहेरून आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज पाठवले जातात. फॉर एक्झाम्पल, मधल्या काही दिवसांमध्ये किंवा मधल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा कोरोनाचा पिरियड खूप जास्त भयंकर होता, तेव्हा तुम्ही प्लाझ्मा टेस्ट वगैरे ऐकली असेल. तर जे पेशंट्सची बॉडी कोविड-19च्या विरोधात अँटीबॉडीज तयार करत नव्हती किंवा ते ऑलमोस्ट लास्ट स्टेजला वगैरे होते, ज्यांच्या बॉडीमध्ये आता अँटीबॉडी तयार होणंही शक्य नव्हतं, तर अशा लोकांना ज्यांना ऑलरेडी कोरोना होऊन गेलेला आहे आणि ज्यांच्या बॉडीमध्ये कोरोनाच्या विरोधात अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, त्यांच्या बॉडीमधल्या अँटीबॉडीज काढून त्या पर्टिक्युलर इन्फेक्टेड पेशंटच्या बॉडीमध्ये टाकल्या गेल्या होत्या. सो याचा अर्थ काय की त्या इन्फेक्टेड पर्सनला स्वतःला अँटीबॉडी तयार कराव्या नाही लागल्या, त्याला बाहेरून अँटीबॉडीज मिळाल्या की ज्या त्याच्या बॉडीमध्ये जाऊन त्याने कोविड-19च्या विषाणूला मारून टाकलं. ओके, सो हे जे बाहेरून अँटीबॉडीज देण्याचं काम केलं गेलं होतं त्याला आपण म्हणणार आहोत पॅसिव्ह इम्युनिटी. कारण त्या इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीला स्वतःला काही करावं लागलं नाही, कारण त्याला बाहेरून ऑलरेडी ते अँटीबॉडीज जे आहेत तर ते आयते मिळालेले आहेत. ओके, so passive immunity is acquired when already made antibodies are received by the body cells. Body cells do not टेक एनी ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ इम्युनिटी. याच्यामध्ये ते जे इन्फेक्टेड पर्सनचे बॉडी पार्ट्स आहेत तर ते इम्युनिटी तयार करण्यासाठी किंवा अँटीबॉडीज तयार करण्यासाठी कुठलाही भाग घेत नाहीत, कारण अँटीबॉडीज ज्या आहेत तर त्या बाहेरून आतमध्ये येतात. सो याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर बॉडीच्या किंवा इन्फेक्टेड बॉडीच्या मधल्या सेल्सचा काहीही सहभाग नाही आहे. ओके, पॅसिव्ह इम्युनिटी कॅन बी एक्वायर्ड इदर नॅचरली ऑर आर्टिफिशियली. याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, नॅचरली किंवा आर्टिफिशियली. नॅचरली कसं तर तुम्ही पाहिलेलं असेल, जेव्हा बेबी जन्माला येतं तेव्हा आपण असं का म्हणतो की त्याला आईचंच दूध दिलं गेलं पाहिजे. तर आपण लॅक्टेशन टॉपिकमध्ये पाहिलेलं होतं रिप्रोडक्शनमध्ये की आईच्या दुधामध्ये जे पहिलं दूध असतं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल वगैरे म्हणतो, तर त्या दुधामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज प्रेझेंट असतात की जे त्या बेबीला इनिशियल स्टेजमध्ये कुठलंही, कारण अर्थात लहान बाळं आहेत, एवढे स्ट्रॉंग नाही आहेत की ते सगळं आता जन्मले तर नुकतेच, त्यांना ऑलरेडी बाहेरच्या एन्व्हायरमेंटबद्दल काहीच माहिती नाही आहे. सो देर आर हायली चान्सेस की ते कशानेही इन्फेक्टेड होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे जर त्याला आपण मदरचंच मिल्क प्रोव्हाइड केलं तर मदरच्या मिल्कमध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज आहेत की जे त्या बेबीची इम्युनिटी स्ट्रॉंग करायला हेल्प करतात. ओके, कारण ते आधी आईच्या ऊममध्ये होतं जेव्हा त्याला कुठलेही डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ डिसीजेस होत नव्हतं, बट आता ते जेव्हा बाहेर आलेलं आहे ऊममधून तेव्हा देर आर हायली चान्सेस की बाहेर बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, कुठलंही इन्फेक्शन पटकन होऊ शकतं. सो प्रायमरी स्टेजमध्ये काहीतरी त्याच्या बॉडीमध्ये इम्युनिटी असली पाहिजे, यासाठी मिल्कमधून त्याला अँटीबॉडीज आपोआप प्रोव्हाइड होत असतात. मदरच्या मिल्कमधून त्याला अँटीबॉडीज प्रोव्हाइड होत असतात. ओके, त्यासोबतच जेव्हा ते बेबी मदरच्या मदरच्या ऊममध्ये असेल तेव्हा आपण थ्रू दी प्लासेंटा त्या बेबीला किंवा त्या एम्ब्रिओला पण काही प्रमाणामध्ये अँटीबॉडीज ज्या आहेत त्या पाठवल्या जात होत्या. अर्थात जर इम्युनिटी सिस्टीमच नसेल तर ते बेबी सर्वाईव्ह नाही करू शकत कुठल्या पण इन्फेक्शनमध्ये, कुठल्या पण डिसीजमध्ये. ओके, सो आधीपासून पण त्याला काही अँटीबॉडीज दिल्या गेल्या आणि जेव्हा ते बाहेर आला तर तेव्हा त्याला इन द फॉर्म ऑफ मिल्क पण अँटीबॉडीज प्रोव्हाइड केल्या गेल्या होत्या. सो देअर फॉर हे ज्या अँटीबॉडीज आहेत, आता तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्ही तुमच्या आईचं दूध ऑब्वियसली सगळ्यांनी पिलेलं आहे, तर त्याच्यामधून ज्या अँटीबॉडीज आल्या त्या तुमच्या बॉडीमध्ये अजूनही असतील का, तर नाही. कारण प्रायमरी स्टेजवरती त्या बेबीला ॲटलिस्ट त्या काहीतरी छोट्या छोट्या इन्फेक्शन्सपासून स्वतःचा बचाव करता यावा, त्या बॉडीला स्वतःचा बचाव करता यावा, यासाठी त्या थोड्याशा प्रमाणामध्ये किंवा एवढ्या हायली ॲक्टिवेटेड अँटीबॉडीज नव्हत्या, त्या खूप प्रायमरी अँटीबॉडीज होत्या. त्या अर्थात तुमच्या बॉडीमध्ये आता असतील तरीही त्यांचा काहीच उपयोग नाही आणि त्या राहतही नाही तितके वर्ष. ओके, सो त्या अँटीबॉडीज कशा होत्या, शॉर्ट लिव्ड होत्या. सो याच्यावरून तुम्ही असं कन्क्ल्युजन काढू शकता की ज्या नॅचरली एक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आहे त्या ती कशी असते, शॉर्ट लिव्ड असते. ओके, कारण ती फक्त त्या कालावधीसाठी त्या इन्फंटच्या बॉडीमध्ये पाठवली गेली होती इन दी फॉर्म ऑफ मदरचं मिल्क. नेक्स्ट आहे आर्टिफिशियली एक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. याच्यासाठी तुम्ही ते एक्झाम्पल घेऊ शकता कोविड-19चं प्लाझ्मा टेस्टचं. सो धिस इम्युनिटी इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज युझिंग सिरम फ्रॉम ह्युमन्स ऑर ॲनिमल्स. अर्थात ॲनिमल्समधून पण अँटीबॉडीज घेतल्या जातात. तुम्ही जर पाहिलं असेल तर अँटीबॉडीज ऑब्टेन फ्रॉम हायपर इम्युनाइज्ड horses are injected to human against rabies pathogen and also they are short lived. Okay, so
हॉर्सेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत रेबीजच्या अगेन्स्ट. सो त्या अँटीबॉडीज हॉर्सच्या बॉडीमधून बाहेर घेतल्या जातात आणि ह्युमॅन बिंगच्या बॉडीमध्ये इन दी फॉर्म ऑफ इंजेक्शन वगैरे ह्युमॅनच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्या जातात, जेणेकरून त्या पर्टिक्युलर ह्युमॅन जर रेबीजने इन्फेक्टेड असेल तर त्याला त्याच्यापासून वाचवता यावं. ओके, अगेन हे काय पूर्ण प्रोलॉंग कालावधीसाठी नाही आहे, कारण ते आपल्या बॉडीने तयार केलेली इम्युनिटी नाही आहे, ती बाहेरून आलेली आहे. सो इट इज नॉट शॉर्ट लिव्ड. आयतं मिळालेलं टिकत नाही आहे. कधीही जेव्हा आपण स्वतः कष्ट घेऊन काहीतरी मिळवतो तेव्हा ते आपल्याला पूर्ण आयुष्यभर पुरतं, बट आपण जर आयतं कोणाच तरी घेऊन आलेलो आहोत तर ते आपल्याला वर्षभर पुरत नाही. सो इट इज शॉर्ट लिव्ड. मग याच्यावरून तुम्ही काय कन्क्ल्युजन घेऊ शकता की ॲक्वायर्ड पॅसिव्ह नॅचरली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असेल किंवा आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असेल किंवा पॅसिव्ह इम्युनिटी असेल, ती कशी असते, शॉर्ट लिव्ड असते, कारण ती बॉडी स्वतः तयार करत नाही. बट जी ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे तर ती लाईफला म्हणजे काय असतं ना, हां लॉंग लास्टिंग, हां लाईफ लॉंग असते किंवा लॉंग लास्टिंग असते, ती पूर्ण आयुष्यभर आपल्याला युजफुल असते. ओके, सो इथपर्यंत आपण इम्युनिटी सिस्टीम काय आहे, इम्युनिटी सिस्टीमचे टाईप्स काय आहेत हे सगळं पाहिलेलं आहे. आणि आय होप की तुम्हाला इथपर्यंत कुठल्याही टॉपिकमध्ये कुठल्याही शब्दामध्ये कुठलाही डाऊट नसेल. असलाच तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे सेल्स ऑफ इम्युनी सिस्टीम, जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाम इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. आय होप की तुम्ही सगळेजण तुम्हाला झालेल्या कुठल्या तरी एखाद्या डिसीजबद्दल, चिकन पॉक्स तरी ॲटलिस्टबद्दल रिलेट करू शकला असाल, किंवा कोरोनाच्या सिच्युएशनबद्दल तुम्ही या सगळ्या गोष्टी रिलेट करू शकला असाल. आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट खूप घोकंपट्टी करून लक्षात ठेवायचं असं काहीच नाही आहे. तुम्ही जे काही आसपास पाहिलेलं आहे तर त्याच्यावरच तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वॅक्सिनेशन वगैरे. हे सगळं आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता, शेअर करू शकता, आणि अजूनही सबस्क्राईब वगैरे काहीतरी केलं नसेल तर ते पण करू शकता, म्हणजे तुम्हाला बेल आयकॉन थ्रू मेसेज मिळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे वगैरे वगैरे, ओके, नोटिफिकेशन मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.